विश्वविक्रम करणार होती हे माझ्या मनात होतच. मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या मेहनतीवर, माझी मेहनत म्हणजे मी नाही, गीता नाही, मी म्हणजे पार्ले स्पोर्ट्स क्लब. शून्याला महत्व आहे, तो मी शून्य आहे. त्याच्या पुढे जे आकडे लावतात ते पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या मुली लावतात. म्हणजे तू पेटलीच पाहिजे आणि तू पेटलीस की सगळं संपलं. जे तुझ्या मनात आहे हे सातत्यात करणार आहे. MRDG म्हणजे माझा श्वास आणि कोर्टात नाही आणि ती कोर्टात बंद होण्याच्या मार्गावरती गेली. म्हणजे तिकडची नगरसेविका होती. मला असं फटका मारून बोलला, काय मग मुलं कुठे चालली तुमचं काय तुमच्या पाया वगैरे. मला ती गोष्ट पुढच्या वर्षी आमच्याकडे फिक्स करा. गोविंदाच्या दिवशीचा हिरो हा गोविंदा असला पाहिजे. करेक्ट. DSO मध्ये दहीहंडी ही आली पाहिजे. त्याच्यातून खेळाडूंना मार्क मिळाले पाहिजे 10वी-12वीला. त्याच्यातून रेल्वे, पोलीस डिपार्टमेंट याच्यामध्ये जे स्पोर्ट्सचं आरक्षण मिळतं त्याच्यामध्ये नामामध्ये दहीहंडी आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा अनफिल्टर्ड चर्चा. आणि आज आपल्या पॉडकास्ट शोमध्ये एक महिला गोविंदा पदक, अर्थातच गेल्या वर्षी ज्यांनी 7 थर लावून विश्वविक्रम रचला आहे अशा पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या प्रशिक्षक गीताताई झगडे आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या खास गप्पा, त्यांचा स्ट्रगल आणि त्यांचा महिला गोविंदा पदक. तर सर्वप्रथम स्वागत आहे तुमचं माझ्या पॉडकास्ट चॅनलमध्ये. नमस्कार. तर सर्वप्रथम जाणून घेऊया तुमची वैयक्तिक प्रवास. काय होती तुमची जर्नी पार्ले स्पोर्ट क्लबच्या आधी? ॲक्च्युली माझ्या लहानपणीच माझे आई वडील वारले. मी 4थीत होती, माझा भाऊ 2nd स्टँडर्ड आणि बहीण 6वीत. तर लहानपणीच आई वडिलांचं छत्र हरपल्यामुळे आम्हाला लहानाचं मोठं माझ्या मामांनी केलं. तर तेव्हापासून म्हणजे खूप गरिबी होती. मामा गावावरून आईने आणलेलं, तो स्वतः एक क्लीनर होता, त्यामुळे एक साच्यातलं लाईफ होतं. म्हणजे बदल असा काही नाही, रोज उठायचं आणि संध्याकाळ तशीच व्हायची. आणि हळूहळू मग थोडी परिस्थिती बदलली आणि मग ग्राउंडला म्हणजे घरामध्ये काही नसायचं म्हणून मैदानात जाऊन बसायची. आमच्या शाळेच्या समोरच मैदान असायचं, संध्याकाळी जाऊन बसायची. सर्व ग्राउंड बघायचो. तर मुलं खेळत असायची. कबड्डीची जेव्हा प्रॅक्टिस चालू असायची सगळ्यांची, पुरुषांची, तर आपण पण हे लोक करू शकतात, आपण का नाही करू शकत, असा काय विचारच असायचा. परंतु लहानपणापासूनचे जे सगळे दिवस आहेत ते खूप हालाकीचे गेले. म्हणजे मला इथे सांगायला नक्कीच वाटेल की मी पण इतरांच्या घरी जाऊन भांडी घासलेली आहेत. त्याच्यानंतर आम्ही कॅटरर्सला जेवण वाढण्याचं काम केलेलं आहे. कारण म्युन्सिपाल्टी शाळेमध्ये मी शिकलेली आहे, दीक्षित रोड म्युन्सिपाल्टी सेकंडरी स्कूल. आणि त्याच्यानंतर मी साठे कॉलेजची एक बेस्ट स्टुडंट होती. म्हणजे माझ्या शाळेच्या समोरच साठे कॉलेज. तर असं नेहमीच वाटायचं की मला ह्या साठे कॉलेजमध्ये, तेव्हा पार्ला कॉलेज तेव्हाचं, याच्यात जायचं आहे. पण तेव्हा माहिती होतं की चांगले पर्सेंटेज आले पाहिजे. तेव्हा बेस्ट 5 वगैरे काही नव्हतं, चांगले पर्सेंटेज आले पाहिजे. मग त्या म्युन्सिपाल्टी म्हटल्यावर इंग्रजी काय असतं माहिती आहे. मग आम्हाला टीचर्स नेहमी सांगायचं, या कॉलेजला जायचं असेल ना तर अभ्यासात लक्ष द्या. आणि मग काय व्हायचं तेव्हा आपण बघितलं की खूप वर्षापूर्वी 90sमध्येच बोलू शकते की ज्यांना आई वडील नसतात तर त्यांच्याकडे बघण्याचा या समाजाचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो. म्हणजे समाज जो असतो ना की ह्या मुलांचं भवितव्य आणि फ्युचर काय असणार हा पहिलाच ती लोक डिक्लेअर करून मोकळे. कारण माझ्याबरोबर जेव्हा आपण खेळायला जातो तेव्हा खेळताना पण दुजा भाव होताना दिसायचा. दिवाळी जेव्हा यायची ना तर दिवाळीला मला आठवतं बरोबर की सगळ्यांचे आईवडील नवीन कपडे त्यांच्या मुलांना घ्यायचे आणि ते सांगायचे आज आम्ही, कारण तेव्हा दादरला शॉपिंग व्हायची, दादरला जातोय शॉपिंग करायला. तेव्हा आम्ही कुठेतरी कोणाचे तरी जुने कपडे जे आपण काढतो, म्हणजे दिवाळीला नवीन कपडे येणार म्हणून जुने ते कपडे आम्हाला द्यायचे कोणतरी. आता आम्ही हे घालणार नाही तर तुम्ही त्याच्यावरती पण आम्ही दिवाळी करायची. पण आमचा मामा नेहमी दिवाळीला आम्हाला 3 भावंडांना एक जोड तरी नक्की घ्यायचा. आणि
म्हणजे असे दिवस हालाकीचे काढलेले आहेत, पण त्याच्यातून शिकलेलो की परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला खूप संघर्ष करावा लागेल, आपल्याला अभ्यास करावा लागणार. आपल्याला आता कोणाकडे काय आहे त्याच्याकडे लक्ष न देता आपल्याला काय मिळवायचं आहे याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यापासून थोडीशी मी ना निडर झाली, कट्टर झाली. माझ्या मनातून भीती गेली, कारण रोज लाथा खायच्याच आहेत. मग दुखणार कधी? कितींदा रडायचं आणि आपले अश्रू पुसायला आहे कोण? कारण त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या करत, 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 करत हा जो प्रवास चालू केला. पण जेव्हा आयुष्यामध्ये खेळाकडे वळली ना, कबड्डी खेळली. पहिलं मामाला आवडायचं नाही, पण नंतर आवडायचं नाही असं दाखवायचा, पण सपोर्ट करायचा. कारण म्हणजे आम्ही मग कबड्डी खेळायला लागली आणि मग कबड्डीच्या वेळेस मग लागलं ना, तर तेव्हा काय असं डॉक्टर-बिक्टर नसायचे ना. म्हणजे घ्यायची तिकडचीच माती आणि थुकी घ्यायची आणि लावायचं. आणि जास्तीत जास्त घरातल्यांना दिसलं नाही पाहिजे. म्हणजे दुखतंय पण लंगडू शकत नाही ना, अशी परिस्थिती असायची. आणि मग टी-शर्ट्स तेच असं बेडच्या खाली किंवा सोफ्याच्या खाली टाकायचं, दिसलं नाही पाहिजे. दुसऱ्या दिवशी तेच टी-शर्ट लपून घेऊन जायचं प्रॅक्टिसला. अशा सगळ्या गोष्टी चा प्रवास करत करत मग मला एक आठवतं की म्हणजे म्हैसूर माहिती असेल ना तुम्हाला, म्हैसूर आमच्या बाजूला ना एक राहायचं कुटुंब. तर त्याची आई ना चांगलं गव्हर्नमेंट जॉब होतं, ती नेहमी ना पगार झाला की म्हैसूर आणायची. आणि तर तो मला चिडवायचा, आम्ही आज म्हैसूर खाल्ली. तर मला म्हैसूर माहिती नव्हती. मी मसूर अख्खी भिजत टाकायची आणि माझ्या भावाला आणि मला द्यायची. आम्ही सांगतो हीच म्हैसूर आहे, कारण आम्हाला दिसायचं पण नाही. पुन्हा कोणाकडे तरी आपण आता बटर अँड ते खातो ना, टोस्ट बटर वगैरे. तर मग ते शेवटीचा जो चुरा असतो ना, ते आमच्या शेजारच्या काकी आम्हाला द्यायच्या. पण त्याच्यात पण तो आनंद होता. म्हणजे आता खूप काही मिळतं पण आनंद नाहीये. पण तेव्हा ना थोडं मिळायचा. तुम्हाला सांगायला की ना, आम्ही ना लहानपणापासून कुठलेच वार पाळले नाहीयेत. कारण रविवारी मासे ज्यांच्याकडे असायचे ना, तर मग ते उरलेलं आम्हाला द्यायचे रात्री. मग सोमवारी आम्ही कसा पाळणार? तर सोमवारी आम्ही ते खायचो, म्हणून सोमवार नाही पाळायचो. कधी कोणाकडे सोमवारी खाणार असेल ते मंगळवारी द्यायचं. म्हणजे असा तो प्रवास असायचा. पुन्हा आम्ही शाळेत पण गेलो ना, तर रात्री आम्हीच जेवण बनवायचं. म्हणजे मला आठवतं की आम्ही लोकांनी ना वयाच्या 11व्या 12 म्हणजे आई एक्सपायर झाल्यानंतर आम्हाला जेवण वगैरे बनवायला लागायचं. मामा पण कामावर न्यायचा, तो पण मदत करायचा. पण तेव्हापासून आम्हाला सगळं काम करायला तर नक्की लागायचं. मग ना आम्ही भात जरा जास्त बनवायचं, कारण तेव्हा रेशनिंगचे तांदूळ असायचे. भात जास्त बनवायचं आणि मग सकाळी शाळेला जायचो, दुपारी आलो की दुपारी आल्यानंतर मग त्याच्यात मसाला, तेल आणि मीठ टाकून असं गोळा करून खायचं. म्हणजे हे मला सांगण्याचं तात्पर्य काय, की बऱ्याच जणांना वाटतं गीताताई अरे एवढी अग्रेसिव्ह आहे, एवढी रागट आहे, एवढं पटकन बोलते. तर असं झालेलं आहे ना, की असं समाजाने मला घडवलं. म्हणजे आपण बऱ्याच गोष्टी, प्रत्येकाला असं वाटतं की आपण एक छान घरामध्ये जन्माला जावं. मी छानच घरात जन्माला आली, कारण आय एम व्हेरी हॅपी. आणि नशीब लिहितं देव लिहितो म्हणतो, पण जन्म कुठे घ्यायचा आहे हे आपल्या हातात नसतं. पण मग जन्म सफल करणं हे आपल्या हातात असतं. मला जेव्हा समजायला लागलं तेव्हा मी हा नक्कीच विचार करायचा की आई वडील जन्म देतात, परंतु ज्यांनी मला तारलं आहे माझ्या मामांनी वगैरे, तर त्यांच्यासाठी मला जास्तीत जास्त काय कधी करता येईल ह्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो. कारण त्याने खूप आमच्यासाठी केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट की म्हणजे मला असं कुठल्या गोष्टीचा जास्त हव्यास नाही, पण माझी जिद्द आहे. म्हणजे मला असं वाटतं ही गोष्ट मी हातात घेतलेली आहे, तर त्याचा पूर्ण पाठपुरावा करून त्याच्यात कसं 100% काम करता येईल याचा मला नेहमी प्रयत्न असतो. आणि आईची तर कमतरता आयुष्यामध्ये आहे, परंतु आम्ही भावंडं आहोत, फॅमिलीज आहेत आणि नेहमी सपोर्ट केलेला आहे. त्याच्यानंतर माझं लव्ह मॅरेज आहे विनोदबरोबर. मग आयुष्यात तो आल्यानंतर त्याने पण मला सपोर्ट करत गेला, की कर तू, मी आहे तुझ्यावर. 12 वर्षानंतर आम्ही लग्न केलं. तेवढा वेळ वेटिंगमध्ये होता तो. आणि आता माझ्या लग्नाला 17-18 वर्ष झाली आहेत. म्हणजे 29 वर्ष आम्ही एकदम प्रवास केलेला आहे. म्हणजे त्यांनी पण खूप सपोर्ट केला मला. माझ्या भावांनी सपोर्ट केला आणि अशा सगळ्यांनी, बहिणींनी वगैरे केलेला आहे सपोर्ट. पण असं वाटतं की आयुष्यामध्ये
कुठल्या गोष्टी कितपर्यंत आपल्यासोबत आहेत माहिती नाही, परंतु आपण जिद्द, संघर्ष, साहस करून पूर्ण करू शकतो आणि आपली ओळख बदलू शकतो. आज ज्या लोकं आमच्यासोबत होते, जी लोकं तेव्हा खूप चांगलं काय काय खायचे, फिरायचे, आज आम्ही जेव्हा फोर व्हीलर घेऊन आमच्या माहेरी जातो, आमची घरं पाहिल्यावरती या सगळ्या गोष्टींचं सगळ्यांना प्राऊड फील होतं. कारण हे सगळं सगळ्यांच्या आशीर्वादानेच झालं आहे. बरीच जणं लाथा मारणारे होते, तसं डोक्यावरती हात ठेवणारे देखील होते. पण आत्तापर्यंत मी त्यांना विसरलेले नाही आहे. गेल्यावरती त्या लोकांनी संस्कार दिलेले आहेत. तेव्हा तर थँक यू साबणने आपण अंघोळ करायचो आम्ही. थँक यू होता. तेव्हा शिकाकाईने केस धुवायला मिळायचे. म्हणजे अशा बऱ्याच ज्या गोष्टी आहेत ना, की ज्यांची आठवण आता आली ना, तर असं वाटतं खरोखरच आपण कशात दिवस काढलेत. मग त्या आठवणी तसं रमायला होतं. आईची गरज मुलगी म्हटल्यावरती, मुलगा म्हटलं आईची गरज खूप असते. म बऱ्याच गोष्टी असतात. जेव्हा आपल्याला महिला असते, मासिक पाळी येते, तेव्हा आईची गरज असते. आज मी एक आई असल्यामुळे मला माझ्या मुलींना माझी किती गरज आहे. पण तेव्हा ना आजूबाजूला बऱ्याच जण असायचे, अ, की म्हणजे जसं मैत्रिणी असायच्या, ज्या सपोर्ट करणाऱ्या असायच्या आणि म्हणजे होते असे, की दया म्हणून पण तेव्हा असायची, की नाही आई-वडील आणि माझं कसं झालं 89ला आई माझी मार्चला वारली आणि जूनमध्ये लगेच 13 जूनला वडील वारले. म्हणजे एका वर्षात दोघंही वारले. म्हणजे एकदमच ब्लाइंड झालो आणि आम्हाला काही कळायचंच नाही. म्हणजे काय झालंय? फक्त काय? रडायचंच. रोज म्हणजे ग्राउंडला जाऊन म्हणजे ते तुम्हाला सांगायला तर ते माझं मैदान आणि माझं नातं हे 1990 सालापासूनचंच आहे. म्हणजे तीच माझी मैत्रीण, तेच माझा सखा, तेच माझं सर्वस्व. आणि तुम्हाला माहिती आहे का असेल की नाही माहीत नाही, की मला मुलगी पण दहीहंडीच्या दिवशी झाली आहे आणि माझं पेनिंग पण माझ्या ग्राउंडलाच स्टार्ट झालं आहे. म्हणजे थर लागत नव्हते. मी बोलायची, "लागू दे, लागू दे, लागू दे." आणि मग ते लागले आणि मग माझे पेनिंग स्टार्ट झाले. तिथेच बसले, तिथूनच हॉस्पिटलला गेले. म्हणजे मैदान, माती ह्याचं माझ्याशी इतकं घट्ट नातं आहे ना, मला वाटतं शेवटच्या श्वासापर्यंत मला जे काही अनुभव येतील ते त्या ग्राउंडलाच यावे, असं मला वाटतं. आणि असं माझं फॅमिली बॅकग्राऊंड आहे. मला बहीण एक आहे, भाऊ आहे, मामा आहे, मामांची मुले आणि मला हे सांगायला आवडेल, की म्हणजे मी हे सगळं जे काही करते त्याच्यामध्ये माझी फॅमिली नुसती सपोर्टला नाही, तर दहीहंडी पथक आहे. त्याच्यामध्ये माझ्या मामाची मुलगी आहे, जी ट्रिपल एक्का भाग्यवी उचलते. माझी स्वतःची मुलगी अष्टमी झगडे आहे, जी सेकंडला ब्लॉक मारते. पूर्ण थरावरच्या डबल ब्लॉक ती घेते. माझी मुलगी मुद्रा आहे, ती हात देते. माझ्या भावाची मुलगी प्रतिष्ठा आहे, ती थरात असते. अशा सगळी फॅमिलीज, माझा मामा सपोर्टला, माझा नवरा कोचिंग करतो. कारण मला पण इतका व्याप असतो, तर त्याच्यामध्ये मी एकटी नाही. मग तो सगळं दहीहंडीचे थर कसे लावायचे म्हणजे 7 थर लावण्यामध्ये ज्याचं काही जास्त मोठं योगदान असेल, तर तो माझ्या नवरा किंवा माझा जो कोच, माझा नवराच माझा कोच त्याचंच आहे. कारण प्रो गोविंदा ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांमधून मला सगळ्यावरती नाही लक्ष देता येत. मग तो सगळा करतो. मग मी फिनिशिंग देऊन शिव्या-बिव्या घालून मोकळा पोरींना झाडून मारून लागले तर. असा सगळा प्रवास असतो. पण सर्व प्रवास कठीण होता, पण सुखदायी होता. वेळोवेळी सगळी लोकं मिळाली चांगले आणि सुरू झाला आणि ठीक आहे. हा जो तुम्ही प्रवास बोललाय, खडतर प्रवास वगैरे झाला, हा प्रवास करताना दहीहंडीकडे कसं पाऊल वळलं? कसं निर्माण झालं पार्ले स्पोर्ट्स क्लब? कसं झालं की बेसिकली मी ना 6वीला शाळेत दीक्षित रोडला होती, तेव्हा ना चाचणी स्पर्धा होती. तर ना आमच्या इकडे मुली होत्या आणि आम्ही शाळेतून असं लंगडी खेळायचो. शाळेत पहिलं लंगडी खेळायचो. मग टीचर म्हणाल्या, "कोण खेळणार कबड्डी?" कारण कसं असतं 7वीच्या आतमध्ये लंगडी आणि 7वी, 8वी, 9वी, 10वी अशी कबड्डी. तर मग तिकडे जी मुलगी होत्या त्यांचा जॉली स्पोर्ट्स क्लब होता. तर त्यांनी सांगितलं की आज कबड्डीला बाहेर जायचं. तर त्यावेळेला कुठेतरी बाहेर जायचं म्हटल्यावरती एक वेगळाच आनंद. मग बाहेर जायचं आहे म्हटलं. तर म्हटलं ठीक आहे. मग आम्ही पहिली चाचणी खेळलो मालाडला आणि मग तेव्हा माझा ॲक्च्युली पाय चांगलाच दुखावला गेलेला आणि त्या कबड्डीकडे त्या दिवशी मी वळली.
शाळेपासून दीक्षित रोड शाळेतून आम्हाला नेण्यात आलं जॉली स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून. आणि मग तिथून आम्ही कबड्डी खेळलो आणि मग जॉली स्पोर्ट्स क्लबने मुलींची कबड्डीची टीम काढली आणि मग त्या कबड्डीच्या टीममधून आम्ही खेळत खेळत म्हणजे 8वी 9वीत मी मग मुंबई उपनगरमध्ये सिलेक्ट झाली ज्युनियर संघामध्ये. त्याच्यानंतर पुन्हा 10वीमध्ये मी ज्युनियर संघामध्ये सिलेक्ट झाली. मग सिलेक्ट झाल्यावरती टूर वगैरे मुंबईच्या बाहेर जायचं, विविध संघातल्या मुली, मग त्यांच्या विचारांची देवाणघेवाण, प्रत्येकाच्या खेळाच्या स्किल बघून आपल्याला आता काहीतरी आवडायला लागलं आहे. मग तसं कबड्डीकडे वळली आणि मग तो एक स्पोर्ट्समन स्पिरिट आलं की त्याच्यामध्ये चांगली खेळायची मी, चांगला कॉर्नर लावते मी, चवडा चांगला काढते मी, पटात चांगलं पडते मी, एंट्री चांगली मारायची मी, बोनस टाकायची. तेव्हा तर 3rd रेड होती. जेव्हा मी खेळायला स्टार्ट केली ना तेव्हा 3rd रेड असायची, पण नंतर मग बोनस आला. पण मला टचवूड 3 एंट्रीमध्ये 2दा तरी बोनस मिळायचा. पण जनरली बोनस असं एक आपल्या संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून जेव्हा मी खेळायला लागली तेव्हा एक स्वतःची आयडेंटिटी बिल्ड झाली. आणि जेव्हा आपली ओळख निर्माण झाल्यानंतर आपल्याला थोडंसं स्वतःमध्ये काहीतरी वेगळेपणा आहे हा दिसला. आणि मग कबड्डी खेळता खेळता आम्ही एक काही इन्सिडंट झालेला. आमचे धुरंधर पुजारी सर होते, धुरंधर पुजारी सर, मग त्यांचं इन्सिडंट झाला तर मग आम्ही थोडंसं एक त्यांच्याबरोबर एक निघालो जॉली स्पोर्ट्स क्लबमधून. आणि मग आम्ही पार्ले स्पोर्ट्स क्लबची 2000 साली स्थापना केली. तेव्हा पार्ले स्पोर्ट्स क्लब अस्तित्वात आला आणि कबड्डीत खेळलो. पण नंतर मग काय व्हायचं की ना दहीहंडी जेव्हा यायची ना तर हनुमान रोड आहे आमच्या इथे स्वामी समर्थचा मठ. तर स्वामी समर्थच्या मठाच्या इथे ना दहीहंडी ना शिवसेना शाखेची लागायची मोठी. आणि बरीच मुंबईतली मोठमोठी मंडळं शशिकांत पाटकर साहेबांच्या इथे दहीहंडी फोडायला यायची. आणि मग दहीहंडी म्हटल्यावर आम्ही पण सगळे खेळाडू खूप आवडीने हौशीने जायचो आणि बघायचो तिकडे. तर मला दहीहंडी बघण्यामध्ये इंटरेस्ट होता, बाकीच्यांना दहीहंडी पडण्यामध्ये इंटरेस्ट होता. पण माझा वेगळा विचार असायचा की दहीहंडीचा थर लागायला लागलं की मुलांसाठी ही पब्लिक किती टाळ्या वाजवते, किती टाळ्या वाजवते. मागचा बोलतो मुलं काय खेळतात रे, अरे मुलांमध्ये जिगर असते, हे असतं. त्या गोष्टी मला टोचायच्या नाही. पण मला ना असं वाटायचं कबड्डी मुलं खेळतात तर मुली पण खेळतात, सगळ्या गोष्टी मुलांसारख्या मुली करतात, हे काय इतकं वेगळं आहे की ह्या लोकांना वाटतंय मुली करू शकत नाही. तेव्हा गोरखनाथ दहीहंडी पथक मुलींचं निघालं होतं त्यावेळेस. पहिलं मुलींचं दहीहंडी पथक हे गोरखनाथ कुर्ला. पण ते कसं झालं, ते लिमिटेड कुठे 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 फोडायचे, इथे तसं यायचे नाहीत ते. आणि तसं काय तेव्हा टी व्हीमध्ये असं फेमस नव्हतं. दहीहंडीच्या दिवशी दाखवलं की आता कसं इंस्टाग्राम फेसबुक इथून तिथून कोण कुठे आपल्या ग्राउंडला काय करतंय दिसतंय, तेव्हा तसं नव्हतं. आणि मग ना मला ना ती ना गोष्ट खूप सतवायची. आणि मग ना आमची तिकडची नगरसेविका होती रिद्धिताई, त्या म्हणाल्या, मला असा एक फटका मारून बोलल्या, काय बघ मुलं कुठे चाललेत आणि तुम्हीचं काय नुसत्या टाळ्या वाजवताय. मला ती गोष्ट खूप लागली. मी म्हटलं रिद्धिताई ही दहीहंडी पुढच्या वर्षी आमच्यासाठी फिक्स करा. ती बोलली हां नक्की फिक्स करते हां. तर माझ्या मैत्रिणी माझ्याकडे बघत होत्या. मी म्हटलं करा फिक्स. मला माहीत नव्हतं पण माझ्या तोंडून निघालं. आणि मग आम्ही त्या टाळ्या बिळ्या मुलांचा सगळा जल्लोष बघून निघालो. दुसऱ्या दिवशी ग्राउंडला आल्यावरती मैत्रिणी बोलल्या, अगं तू बोलली आहेस गीता, पण असं होणार आहे का, केवढं ते कोण पाठवणार नाही. तर आम्ही म्हटलं ठीक आहे चल पुढच्या वर्षी आहे ना बघूया. आणि पुढच्या वर्षं जसं दहीहंडीचं 15 दिवस राहिले आलं तेव्हा त्या मला परत मार्केटमध्ये बोलल्या की तुझी दहीहंडी फिक्स करून ठेवली आहे, येणार की असंच फक्त बोललीस. म्हटलं परत मला लागलं ना की मी खूप चिडते आणि माझी खसकून जाते, सटकून जाते. म्हटलं ठीक आहे. ग्राउंडला आली, मुलींना सगळ्यांना बोलवलं. आणि कबड्डीच्या टीममध्ये किती असतात 15-20 मुली, ज्युनियर आणि सिनियरचा सेट. तेव्हा काही इतकं प्रबोधन नव्हतं की खूप जणी येत आहेत खेळायला. म्हणजे तेव्हा ना असं कबड्डी मैदानी शॉर्ट्स हाफ पॅन्ट घालून पालक रेडी नसायच्या. आमच्यासारखे जे असायचे ना ओवाळून टाकलेली पोरं, ज्यांना कोण नाही विचारणार चला खेळा, किंवा एकदमच स्ट्रॉंग फॅमिली आहे ज्यांची मेंटॅलिटी असेच,
मैत्रिणी आल्या, आम्ही 15-16 जणी एकत्र झाल्या. कारण शाळातून आमचं कनेक्टिव्हिटी होती ना, तर त्यांचे कोण कोण गोळा केले. तर 15 जणांमध्ये काय थर लावणार? आम्ही ट्राय केले. सर पण होते आमच्याबरोबर तेव्हा, दुरू सर बोलले, "चला बघा." आणि आम्ही ट्राय केलं, तर एक चढताना ते आम्हाला सगळं नाही जमत होतं. तरीसुद्धा प्रयत्न केला. मग ना सगळ्या मुलींच्या घरी घरी जायची. कारण काय होतं, कोच जाऊन नाही चालायचं, आम्हीच जायचो. "काकी पाठवा ना, प्लीज काकी पाठवा ना." मग काय बोललं, आणि तंगडा मोडला तर कोण बघणार? काय झालं तर कोण बघणार? आता आम्ही या वयातच होतो, की आम्ही बघू असं बोलू पण शकत नव्हतो. कारण आम्ही पण कुमार म्हणजे जवळ आमचं वय काय असेल, एक 16-17 वगैरे असेल. आम्ही हे पण रिस्पॉन्सिबल नव्हतो. त्यामुळे मग आम्हाला बडबडायच्या, शिव्या घालायच्या आणि पाठवून द्यायचा. मग आम्ही ठरवायचो की 10 जणांच्या घरी गेले तर 2 जणी तरी येतील. मग नंतर काय करायचो की शाळेत जायचो. मग एक काम कर, आता आपल्याला कोण येत नाही, तू एक काम कर, तू तुझ्या बहिणीला आण. मग तू एक काम कर, तुझ्या मामाच्या मुलीला विचार. मग आम्ही असं ना रेकी केली, ये. आणि मग तेव्हा आमच्याकडे 30-35 जणी एकत्र झाल्या. 30-35 जण आमचं एकत्र झाल्यानंतर मग आम्ही काय केलं, 2001 साली आम्ही पहिले 4 थर लावले. 4 थर. आणि ना निघालो. टेम्पो बुक केला आणि निघालो. केळी हे ते सर्व. आणि तेव्हा काय असं खायचं वगैरे असं काय नसायचं, असं म्हणजे वडापावच वरती. आणि निघालो. मग पण त्याच्या अगोदर आम्ही आदल्या दिवशी जाऊन ना नगरसेवक, आमदार अशा ना, की आम्ही दहीहंडी फोडायला यायचो. आणि मुलींचा संघ नव्हता, त्याच्यामुळे मुली दहीहंडी फोडायला येणार ना, म्हणजे थोडंसं एक वेगळं. म्हणून ते बोलायचे या. मग कोणतरी 5,000 देणार बोलले, कोणतरी 2,222, कोणतरी 11,111, म्हणजे तेव्हाची सगळ्यात मोठी अमाऊंट. ते आमदार आमचे अशोक जाधव, त्यांनी सांगितलं या, नक्की लावणार ना? म्हटलं हां. मग गेल्यावरती, म्हणजे तिथे गेल्यावरती असं कळलं ना, की ह्या मुलांपेक्षा सगळ्यात जास्त मुलींना केवढं टाळ्या वाजतायत. तेव्हा माझं मन शांत. मला ते पैसे मिळण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. मला रिस्पेक्ट, मला इज्जत मिळण्यामध्ये इंटरेस्ट होता. आणि तेव्हा कळलं की मुली करू शकतात आणि पडू पण शकतात. थोड्या पडायच्या, लागायचं, हे ते सगळं होतं. मग तो माझा प्रवास 2001 पासून सुरू झाला. 2002 मध्ये आम्ही पहिले 5 थर लावले. 2006 उजेडेपर्यंत बघितलं कोणतरी 8 थर लावतंय. जयजवानने तेव्हा 8 थर लावले होते. मग आम्ही 2006ला पार्ले स्पोर्ट्स क्लबने 6 थर लावले स्वामींच्या मठ. आणि त्याच ग्राउंडला 2006ला 6 थर लावले त्याच ग्राउंडला. आणि त्यांनाच सांगून लागले स्वामींच्या समोर. पण 6 थर लावल्यानंतर कंटिन्यू 6 थर लावले, हलत डुलत. मग आता 6 थरांनी फोडण्याचे प्रयत्न. 6 पासून 12 पर्यंत ते 6 वर्षामध्ये दहीहंडी 6 थरांनी कशी फोडता येईल याच्यासाठी प्रयत्न केले. आणि मग असा हळूहळू प्रवास सुरू झाला आमचा. आणि मग दहीहंडीकडे आम्ही ह्या पद्धतीने वळलो. मग हळूहळू मुली, मग पकडायला कोण, तर मुलींचे बाबा, मुलींची आई, अशा सगळी लोकं एकत्र. मग त्याच्यातून मुलींना मग झालेल्या पैशामध्ये गिफ्ट छोटं वाटणं, पिकनिकला नेणं, असं सगळ्या गोष्टी चालू झाल्या. आणि मग 2000 काही कारणास्तव आमचे दुरू सर आहेत, ते पण मुलांची टीम चालवायला लागले. मग ते म्हणाले मुलींचं मला नाही जमत. तर मग 2002 पासून मी स्टार्ट केली 1 हँडेड टीम स्टार्ट करायला. माझ्यावर माझी मैत्रीण होती वीणा, आणि आम्ही सगळं स्टार्ट केलं. आणि बस 100% मुली. सगळं केलं, घरातल्यांचा सपोर्ट, म्हणजे पकडायला तुझे बाबा, तुझा दादा, तुझी आई असे हां. आणि अशा पद्धतीचं दहीहंडीचा आमचा प्रवास सुरू झाला. तर जी तुमच्या मनाला गोष्ट लागली ती तुम्ही भरून काढली. एक आयोजकाने तुम्हाला सांगितलं की तुम्ही काय करता आणि ती गोष्ट तुम्ही भरून काढली. तर स्टार्टिंगच्या टाइम पिरियडमध्ये तुमचे 4 थर लागले. ती संख्या किती होती मुलींची? स्टार्टिंगला जेव्हा 4 थर लागले ती संख्या किती होती? आणि घरून सपोर्ट कसा होता? कारण का मुलींना सहजासहजी पाठवत नाही. तुमची स्थापना बोलताय तुम्ही 2001 ची आहे. ती स्टार्टिंगची आव्हानं कशी होती? मुलींना पाठवत होते का? नाही पाठवत होते मुलींना. कारण तो काळ जो होता ना, तो मुलींना आतच्या आतमध्ये घरात जाण्यासारखं होतं. आणि आम्ही विलेपार्लेमध्ये जिथे राहतो ना, एक साईड अशी आहे ना, एकदम क्रीम एरिया, बिल्डिंग अँड हायर क्लास. आणि हायवेच्या पलीकडे बघितलं ना तर लोअर क्लास, चॉल सिस्टम, झोपडपट्टी.
आणि दहीहंडीकडे येणाऱ्या मुली म्हणजे झोपडपट्टी, अशा मिडल टू मिडल क्लास आमच्यासारख्या अशा होत्या. त्यामुळे आमचा कल होता की आमच्याकडच्या पार्लेटिक शाळेतल्या मुली आमच्याकडे येतील असं नाही. तर म्युन्सिपाल्टी शाळा, आमची शाळा, शाळा सुटल्यानंतर किंवा मधली सुट्टीमध्ये मुलींना पहिलं पटवायचं आणि मग सांगायचं. पहिलं स्टार्टिंगला मला तुम्हाला सांगायला आवडेल की मुली आहेत ना बिचाऱ्यांना घरी न सांगताच यायच्या. सांगायचं अभ्यासाला जाते, हा. मैत्रिणीच्या घरी. खरं सांगते, आज तुमच्या कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा खरं बोलते. इव्हन आम्ही पण त्यातलंच होतं, घरी वेगळंच खोटं सांगून ग्राउंडला. कारण कबड्डीला पाठवतानाच नाकीनऊ होती, दहीहंडी बोलल्यावरती मार खायचाच आहे. आणि तेव्हा आई-बाबा किंवा घरातले असे झोडायचे ना, आता तरी विचार करतात. असं काट्याने झोडायचे ना, तर हे तुम्हाला माहिती पण नसेल. मैत्रिणीकडे जाते हे सांगून ना, आम्ही खोटं बोलून ग्राउंडला यायचो दहीहंडीच्या प्रॅक्टिसला. आणि जेव्हा आमचं बिंग फुटायचं मग ना, जिच्या घरात जिचे आई वडील आहे तिला तर ओरडायचे, मारायचे, पण त्याच्यावर आम्हाला पण जाम जोरदार ओरडा पडायचा. आणि मग ना, आता हिच्या नादाला लागायचं नाही असं नक्कीच बोलायचे. म्हणजे आपण वर्स्ट एकदम. हिच्या नादाला लागायचं नाही, हिच्याबरोबर जर तू मला दिसलीस तर लक्षातच ठेव. मग 2 दिवस आम्ही शांत राहायचो, तिसऱ्या दिवशी हा चल रे माझ्या. आणि मग ना असं करत 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 ना आम्ही ना लपून छपून पहिले 8 दिवस प्रॅक्टिस करायचो. आणि मग एक दिवस बोलायचं पालकांना या म्हणून बघायला, मग तुझ्या आईला आण. एकत्र नाही, मग त्यांची ग्रुप होते आणि ग्रुपने आम्हाला बंद कर. मग आणि मग आम्ही 2-3 थर लावून दाखवायचे. मग तिला, तेव्हा काय कॅमेरा वगैरे नसायचा ना, तर मग 2-3 वेळा तर तिला माझी मुलगी चढते आहे, मग ते बघायचे. मग हळूहळू आहे ना, ते त्यांना पण माहिती आहे की मुलं आपलं ऐकणार नाही. कारण कसं माहिती आहे, दीक्षित रोड म्युन्सिपाल्टी शाळेतले आम्ही मुलं आहोत ना, ते स्पोर्ट्समध्ये चांगली होती. त्याच्यामुळे ते ॲटोमॅटिक होऊन जाईल. आणि थोडंसं कसं आहे की घरातल्यांना खोटं बोलून पटवायचो, प्रेमाने पटवायचो काय. आणि नंतर जेव्हा त्यांना कळलं की पैसे येत आहेत आणि मग त्याच्यातून पिकनिक होते, कारण तेव्हा पिकनिक म्हणजे मोठी गोष्ट असायची. गिफ्ट होत आहे, अशा सगळ्या गोष्टीने मग ते तयार झाले. तुम्ही बोलू शकता आम्ही तयार केलं किंवा ते तयार झाले, पण चांगलं होतं. आजपर्यंतचा प्रवास नशिबात लिहिलेला, म्हणून त्या पहिल्यापासूनचे ज्या लोकांनी आम्हाला सपोर्ट केला त्यांच्यामुळे आम्ही हे आजचे दिवस बघतोय. त्याच्यामध्ये खूप काकी, आई, मावशी, मामा, मामा, आजोबा, काका बरेच जण असायचे. काही जण मुली आजीला पटवायच्या, आजी तू सांग तू मला कामासाठी पाठवलंयस, अशा बऱ्याच गोष्टी असायच्या. तर जे 4 थर लावून गीताताई झगडे यांनी पार्ले स्पोर्ट्सला सुरुवात केलेली आणि ते आता कोणत्यातरी एका MRDGAच्या एका मुख्य पदावर आहेत, तो रोल काय आहे? तुम्ही दहीहंडीसाठी खूप झगडता त्यासाठी की गोविंदांना प्राधान्य जे भेटत नाही, आपला विमा असू दे किंवा टाइम असू दे, गोविंदांना प्राधान्य भेटत, तिकडचा रोल काय तुमचा MRDGAचा? MRDGA म्हणजे माझा श्वास ध्यास आणि माझं सर्वस्व. MRDGAचा प्रवासाच्या अगोदर मला एक सांगायचं आहे की MRDGAचा जन्म हा 2024चा आहे. MRDGA म्हणजे काय, तर खूप वर्षापूर्वी बाळा पडेलकर सरांनी दहीहंडी समन्वय समिती, त्याच्यामध्ये प्रताप सरनाईक सर, जितेंद्र आव्हाड सर, सचिन अहिर सर, आशिष शेलार सर, अशी जी दिग्गज मंडळी आहे, या सर्वांनी, एक बाळा नांदगावकर सर, या सगळ्यांनी एकत्र येऊन दहीहंडी समन्वय समिती, का दहीहंडीसाठी काहीतरी ऑर्गनायझेशन असणं गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून दहीहंडीतल्या खेळाडूंना न्याय मिळावा म्हणून केलं. बाळा पडेलकर सरांचा याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे. कारण कसं आहे की राजकीय लोक पुढाकार घेतात, परंतु दहीहंडीतला गोविंदा याने पुढाकार घेणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावर विश्वास इतर गोविंदा ठेवतात. तर दहीहंडी समन्वय समितीच्या माध्यमातून बाळासरांनी आम्हाला जवळ केलं. त्यांना कळलं की ही गीता आहे, हिला जवळ कर, ती आरती आहे तिला, ते सुरेंद्र पांचाळ आहेत त्यांना, हे अभिषेक आहेत, हे डेव्हिड फर्नांडिस आहे, अशा विविध लोकांना त्यांनी एकत्र केलं. आणि मग समितीचा प्रवास आमचा ॲक्च्युली सुरू केला. दहीहंडी समन्वय समितीच्या माध्यमातून आम्ही काय करायचो, इन्शुरन्ससाठी
लोकांमध्ये जनजागृती करायचो की इन्शुरन्स काढा. तेव्हा काय फ्री वगैरे काही नव्हतं, पण इन्शुरन्स कसा झाला पाहिजे त्यासाठी बाळा पडेलकर सर आणि आमच्या सर्व टीम्सने ओरिएंटलला खूप कन्व्हिन्स केलं की द्या, कारण त्यांना माहिती आहे की 100% याच्यामध्ये इन्शुरन्स क्लेम्स होतात. त्याच्यामुळे ते देत नव्हते. ते आम्हाला हात जोडायचे, नको आम्हाला याच्यातून नको. पण आम्ही सगळ्या टीमने, म्हणजे पडेलकर सरांचा त्याच्यात मोठा रोल आहे की टीमने की नाही द्या. आणि मग त्यांनी हळूहळू त्यांचा बरोबरचा पण आमचा प्रवास हा एवढ्या वर्षाचा आहे. आणि मग कसं झालं, दहीहंडी समिती हे काम करताना आपल्याला माहिती असेल की खूप वर्षापूर्वी 16-15 एक स्वाती मॅडम कोर्टात गेल्या आणि कोर्टामध्ये त्यांनी याचिका दाखल केली की या दहीहंडीमध्ये मोठा काळा बाजार आहे. यात लहान मुलांना खेळवून त्यांच्याकडनं बाल मजूर म्हणून त्यांचा उपयोग केला जातो. कारण आपला कायदा वेगळा आहे, आपली संस्कृती आणि आपले सण वेगळे आहे. हे त्या मॅडमना नाही कळलं. परंतु मग त्याच्यामुळे आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टात दहीहंडी टोटल बंद होण्याच्या मार्गावरती गेली. तेव्हा अशी परिस्थिती आली आहे तर करायचं काय? तर दहीहंडी समन्वय समिती एक तेव्हा संघटना होती. तेव्हा आपल्या जय जवान या मंडळाने पुढाकार घेतला आणि त्या लोकांनी सांगितलं की नाही, दहीहंडी बंद नाही झाली पाहिजे. आम्ही त्यांचं पण कौतुक करतो, त्यांनी पुढाकार घेतला आणि ते मंडळ पहिलं कोर्टामध्ये गेलं. पण त्यांना पण काही रिस्ट्रिक्शन्स होत्या. मग त्यांच्याबरोबर त्यांना पण विचारण्यात आलं ना की कोणतं तुमच्या इथे कोण आहे अजून. मग तेव्हा शेलार साहेब होते, आशिष शेलार साहेब, सरनाईक साहेब आहेत, अशा सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांनी पण आमच्या पाठी खंबीर उभे राहिले. आणि तेव्हा आम्ही दहीहंडी समन्वय समितीने सर्व गोविंदांच्या वतीने याचिका दाखल केली आणि तेव्हा या सरकारने पण सपोर्ट केला आणि ती दहीहंडी कोर्टाच्या कचाट्यातून सुप्रीम कोर्टातून पुन्हा हायकोर्टात आणून त्याच्यातून आपण तिथे विजय प्राप्त केला. म्हणून आज ही दहीहंडी ही व्यवस्थित खेळली जाते आहे. त्याच्यामध्ये इन्शुरन्समध्ये थोडं मॉडिफाय केलं, त्यात 1,00,000 हॉस्पिटलाइज केला. ते सर्व सबमिट केलं की खेळाडूंची आम्ही सिक्युरिटी काय घेतो तर त्यांचा इन्शुरन्स काढण्यात आला आहे. सेफ्टी बेल्ट, हार्नेस, त्याच्यानंतर हार्नेस, त्याच्यानंतर मॅट, या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केल्या की या सगळ्या गोष्टींची आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे खेळाडू खेळताना, मंडळ खेळताना आम्ही त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा इन्व्हॉल्व करतो आणि हे सगळं सेफ्टी करूनच आम्ही आता यापुढे दहीहंडी खेळली जाईल. मग हा दहीहंडी समितीचा प्रवास आहे. पण जेव्हा 2016 खेळाचा दर्जा दहीहंडीला मिळालाच, साहसी खेळाचा. आता खेळ म्हणून खेळायचा असेल तर मग काय करायचं, तर ती एक ऑर्गनायझेशन असणं गरजेचं आहे. म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की दहीहंडी नाही, कबड्डी असोसिएशन आहे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, महाराष्ट्र कुस्ती संघटना, महाराष्ट्र ज्युडो संघटना, महाराष्ट्रच्या इतर जे खेळ आहेत, स्केटिंग असू दे, ह्या संघटना याची महाराष्ट्र राज्य संघटना आहे. तशी मग आपली संघटना असणं गरजेचं आहे. तर म्हणून महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनची स्थापना 2024 करण्यात आली. कारण 2016 खेळाचा दर्जा मिळाला, 17-18 एवढं काय नाही. आपल्याला माहिती आहे की ती केसच चालू होती. त्याच्यानंतर करोना आला आणि त्याच्यानंतर खूप हे झालं. आणि मग 24 आपण महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनची सरकारच्या ॲफिलिएशन्सने आपण ती मान्यता घेऊन धर्मादायाला रजिस्टर केलं आणि त्याच्या अंतर्गत आम्ही महाराष्ट्रातले सर्व जिल्हे आता रजिस्टर करण्याची तयारीत आहोत. मला सांगायला नक्कीच आवडेल की 2024 ते 2026 दरम्यान मुंबई उपनगर, मुंबई शहर, पालघर जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, त्याच्यानंतर पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, पुणे ग्रामीण, हे सर्व जिल्हे याच्या अंतर्गत रजिस्टर ऑफिशियल धर्मादायाला झालेले आहेत. कारण जर खेळ म्हणून खेळायचा आहे तर तो शालेयमध्ये येणं गरजेचं आहे. शालेय क्रीडा प्रकारात जर तो खेळ म्हणून आला तर मग त्याचे मार्क हे आपल्या खेळाडूंना मिळतील आणि जर ते मार्क मिळाले तर कल वाढेल खेळाडूंचा दहीहंडीकडे बघण्याचा, पालकांचा दृष्टिकोन बदलेल. कारण दृष्टिकोन बदलणं खूप गरजेचं आहे.
जेव्हा पालकांना वाटणार की आता या खेळातून आपल्या मुलांना काहीतरी फायदा होतोय, आपल्याला मार्क मिळत आहेत, आपल्याला नोकरी मिळते, आपल्याला कुठेतरी संधी मिळते, कुठेतरी फेमस होतोय, कुठेतरी आपल्याला एक योग्य आपली एक ओळख निर्माण होते, तर पालक म्हणणार जा. जसं कबड्डी खूप वर्षापूर्वी नाही म्हणायचे, जायचं नाही. पण प्रो कबड्डी आली, लोकं बोलतायत जा कबड्डी खेळ. अगोदर कुठला खेळ खेळायला आवडेल? क्रिकेट बोलायचे, बास्केटबॉल बोलायचे, टेबल टेनिस बोलायचे. आता बोलतात कबड्डी. झिरो इन्व्हेस्टमेंट ने कुठले खेळ खेळले जातात? तर आमच्या कबड्डी आमची दहीहंडी. नो इन्व्हेस्टमेंट पण फुल फुटेज. हे आमच्या कबड्डी आमच्या दहीहंडीमध्ये. त्याच्यानंतर ही राज्य संघटना झाल्यामुळे एक फायदा काय झाला, की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला 2023, 2024, 2025 मोफत विमा दिलेला आहे. पहिल्यांदा 75,000 गोविंदांचा विमा आपल्याला मोफत दिला. त्यानंतर 1,25,000 गोविंदांचा आपल्याला विमा मोफत दिला. गेल्या वर्षी आपल्याला 1,50,000 गोविंदांचा दिला. म्हणजे ही राज्य संघटना झाल्यामुळे सरकारशी किंवा स्पोर्ट्स डिपार्टमेंटची CM साहेब असू दे, DCM साहेब असू दे, मंत्री महोदय यांच्याकडे कुठलं तरी मंडळ नाही जाते, तर एक संघटना जाते. त्याच्यामुळे वेटेज आलं. एखाद्या गोविंदाला कुठलीही मदत लागली, काही गोष्टी ज्या असतील संघटनेच्या माध्यमातून त्या मांडता येतात आणि दखल घेतली जाते. जेव्हा संघटना आपण झाल्यामुळे त्या संघटनेची दखल घेतली आणि त्याच्यामुळे सरकारकडनं आम्हाला काय घेता येईल या गोष्टींसाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो. आमची सगळ्यात मोठा विजय, आम्ही इन्शुरन्स देतो. हे फक्त महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन आणि आमची दहीहंडी समन्वय समिती यांच्या माध्यमातूनच झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय झालंय की गोविंदा सिक्युअर झालाय. कारण कसं आहे की एक मंडळ चालवताना जर्सी देणारे खूप जण आहेत, कारण त्याच्या मागे त्यांचं स्पॉन्सरचं नाव येतं. पण त्या जर्सी देणाऱ्यांना हे ठाऊक आहे की नाही, त्यांना दहीहंडीच्या दिवशी बस लागते, टेम्पो लागतो, त्यांना 2 टाईम नाश्ता आणि 2 टाईम नाही तर 1 टाईम तरी जेवण लागतं. त्यांना ते टी-शर्ट्स बरोबर स्कार्फ लागतो, त्यांना बेल्ट लागतात, त्यांना पायात घालण्यासाठी आपल्याला निकॅप लागतात, त्यांना सेफ्टी हेल्मेट्स लागतं. त्याच्यानंतर एखाद्याला इंजरी झालं तर त्याच्यासाठी आर्थिक मदत लागते. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण काय करू शकतो, ते एक छोटासा आर्थिक भर. 75 गुणुले सर, आपण 200 मुलं तरी पकडली तरी 15,000 रुपये होतात. एखाद्या मंडळाला 15,000चा भर जरी आपण कमी केला तरी आम्हाला MRDGAला खूप असं वाटतं की त्या मंडळाला आमच्या माध्यमातून एक सपोर्ट झाला. आम्ही आहोत ना MRDGAवाले, म्हणजे महाराष्ट्र राज्य दहीहंडी, आम्ही काहीही नाही करत, आम्ही फक्त निमित्त आहोत. आम्ही खूप नशीबवान आहोत की आम्हाला आमच्या या सर्व गोविंदांसाठी काहीतरी करायला मिळतंय. आमच्या टीममध्ये आहे ना बाळा पडेलकर सर, सुरेंद्र पांचाळ सर, अभिषेक सर, विजय आहे, डेव्हिड आहे, किंवा आमची एंटायर जी टीम आहे, आरती आहे, मिथुन आहे, राजेश आहे, चेतन आहे, ही सगळी जी एंटायर टीम आहे ना, ही सगळी वर्षभर काम करत असते हो. कारण कसं असतं, जो दिखता है वही बिकता है. आम्ही वर्षभर यांच्या कॉन्टॅक्टमध्ये स्पोर्ट्स डिपार्टमेंटच्या राहतो की हे झालं, कारण इन्शुरन्सचे जे पैसे स्पोर्ट्स डिपार्टमेंटकडनं आमच्या अकाउंटला येतात आणि आमच्या अकाउंटला 1 तासात आम्ही ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला ट्रान्सफर करतो. त्याचा हिशोब आणि गव्हर्नमेंट, बापरे, 1 रुपयाही इकडचा तिथे नाही झाला पाहिजे याची आम्ही काळजी घेतो. त्याच्यामुळे आमची ती एक स्पेशल टीमच आहे. म्हणजे विनोद झगडे, विजय सलावकर, सुरेंद्र पांचाळ, डेव्हिड, ही लोक त्याच्यावरती काटेकोरपणे लक्ष देणार. आणि गेल्या वेळेस आपल्याला सांगायला मला नक्कीच आवडेल, म्हणजे आमची ती क्वालिटी पण आहे MRDGAची. आम्हाला 1,50,000 गोविंदा याचे जे पैसे 1 करोड 25-30 करोड लाख आले ना, त्याच्यातले 6-6.5 लाख उरले. गोविंदांचे इन्शुरन्स थोडे कमी झाले ना, उरले. आम्ही ते गव्हर्नमेंटला रिटर्न पण केले. वर्षभर काय काम करतो असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर हे जसे जसे अधिवेशन येतात ना, त्या अधिवेशन जसे येतात तसे हे आमच्याकडे परत हिशोब मागतात. आम्ही देतो त्यांना,
पण ते हरवतात की काय करतात ते आम्हाला ठाऊक नाही. लक्षवेधी आली की स्पोर्ट्स डिपार्टमेंटमधून फोन आला. मला येतो एस पीला म्हणजे सुरेंद्र सरांना येतो, बाळा सरांना येतो, आम्हाला हिशोब पाठवा ना. आम्ही सांगतो हो दिला ना. मग आम्ही ना 6-7 फाईल बनवूनच ठेवलेल्या, तरी आमचा विजय नेहमीच तो मेल करतच असतो. म्हणजे आमच्यामध्ये इतकी ट्रान्सपरन्सी ठेवली आहे ना आम्ही, की कुठल्याही गोष्टीने पैशाने नाव खराब नाही झालं पाहिजे. मला हे सांगायला आवडेल. कारण आमच्यामध्ये सगळे वेल सेटल आहेत. सगळ्यांची वैयक्तिक एक स्वतःची इमेज आहे. हे फक्त आवड आणि हे बाळा पडेलकरांनी लावलेलं वेड. पण आम्हाला आवडणारं वेड आहे. म्हणजे म्हणतात ना वेड पिक्चर बघितलं, वेड असं असावं की या वेडमध्ये सुकून असावा. वेडमध्ये आनंद मिळावा आणि त्या वेडामध्ये आपण आपल्याला हरवून जावं आणि त्याच्यातून जिद्दीतून काहीतरी एक स्वतःला करायची एक धमक निर्माण व्हावी. अशी आमची MRDJ. MRDJ बद्दल सांगायचं आहे ना, एक कुटुंब आहे. MRDG हे हे एक असं आयुष्यामध्ये माझ्या मिळालेलं मला कुटुंब आहे ना, त्याच्यामध्ये आम्ही रोज भांडतो आणि रोज एकत्र येतो. वैचारिक मतभेद आहेत आमच्यामध्ये, परंतु ते फक्त दहीहंडीसाठी आहे. असं केलं पाहिजे, तो म्हणणार तसं झालं तर कसं होईल. पण एक सर्टन टायमिंगला आम्ही असे एकत्र येतो ना, की अशी भिंत आहे ना, ही तुटणार नाही आणि ही ही वाढतच जाईल, वाढतच जाईल. MRDJमध्ये आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो. आम्ही समितीचे 10 जणांनी, 11 जणांनी हे झाड रोप लावलेलं आहे. ते आता रोप मोठं होत MRDJ झालेली आहे आणि ह्याला आता ज्या फांद्या फुटत चालल्या आहेत, आम्ही काय करतो जिल्हानिहाय बऱ्याच जणांना ह्याच्यामध्ये आता इन्व्हॉल्व केलं आहे, की MRDJमध्ये आम्ही 5-6 जणं महत्त्वाची लोकं कोर टीम आहे. परंतु आम्हाला बाकीची जी कामं आहेत, जो आपल्याला हा वटवृक्ष मोठा झालेला आहे, तर आपल्याला महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्रानंतर राज्यामध्येही दहीहंडी पोचवायची आहे. तर मग आपल्याला हात लागणार आहेत. पण ती हात मेहनत करणारे हवे. फक्तच ग्लॅमर आहे तिथे मला पाहिजे असं नको आहे. अशी लोकं आम्ही शोधत आहोत. आता फॉर एक्झाम्पल आर्यनचा अवी आहे. ओम साईचा नितेश वंजारे आहे. त्याच्यानंतर मोहित आहे. त्याच्यानंतर वडाळ्याचा यशचा एक अभि सालगावकर आहे. त्याच्यानंतर आमचे श्रीदत्तचे हे आहेत तुषार वावेकर आहेत. अशी बरीच मंडळी नव्याने आता जॉईन झालेली. तर त्याच्यामुळे कसं आहे की MRDJ हे माझं हार्ट आहे. पार्ले स्पोर्ट्स क्लब जसं माझं कुटुंब आहे ना, त्याच्यावर माझं जसं अत्यंत प्रेम आहे तसं MRDJ. मला बिलकुल MRDJवरती कुठलंही भाष्य केलेलं आवडत नाही. बिकॉज आम्ही चुकत नाही असं म्हणत नाही. माणसं आहोत, चुकतो. परंतु आम्ही प्रामाणिक आहोत. आम्ही प्रामाणिकपणे काम करतो. आम्हाला कुठलाही कोणाकडनं हव्यास नाही आहे. आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वांचं हित बघतो आणि तसंच काम करतो. त्याच्यामुळे MRDJ ही एक अशी फॅमिली आहे ना, जे वाढतच जाणार आहे. ती कधी कमी नाही होणार आणि त्याच्यामध्ये सगळे हात आता येत जाणार आहे. चांगलं आहे. पुढे आता ह्या MRDJच्या माध्यमातून जिल्हे संघटना ज्या स्थापन होत आहेत, पुढे जिल्ह्याची लोकं येतील, नवीन लोकं जॉईंट होतील. जसं कबड्डी असोसिएशन, कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया, त्या पद्धतीने महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन होईल. याच्या माध्यमातून जिल्हानिहाय, तालुकानिहाय स्पर्धा खेळल्या जातील. त्याचा प्रयत्न आहे. शालेयमध्ये दहीहंडी आणण्याचा आमचा मानस आहे. त्याची आमची वर्षभरात स्पोर्ट्स डिपार्टमेंटची वाटचाल चालू आहे. डिस्कशन चालू आहे. काय केलं पाहिजे? आम्हाला ते मार्गदर्शन करतात. आम्ही त्या मार्गदर्शनानुसार आम्ही ते तसं काम करतो. आम्ही 14 वर्षाची अट असल्यामुळे आपल्याला ज्युनियरपासून खेळायला सुरुवात करायचं आहे. मग ज्युनियरमधले थर किती असावे, वजन किती असावं. जसं तुम्हाला माहिती आहे कबड्डीमध्ये 45 किलो, 47 किलो, 52 किलो अशा असतात ना कॅटेगरीज. तसं आम्ही करतोय. तुम्हाला आता माझी बोलल्यावरती कळत असेल की MRDJ काय करते. ते MRDJ फक्त इन्शुरन्स नाही करत. MRDJचा हा मानस आहे शालेय खेळामध्ये दहीहंडी आली पाहिजे. शाळेतली पोरांनी ती दहीहंडी खेळली पाहिजे. DSOमध्ये दहीहंडी ही आली पाहिजे.
त्याच्यातून खेळाडूंना मार्क मिळाले पाहिजे 10वी-12वीला. त्याच्यातून रेल्वे, पोलीस डिपार्टमेंट याच्यामध्ये जे स्पोर्ट्सचं आरक्षण मिळतं त्याच्यामध्ये नामामध्ये दहीहंडी आली पाहिजे. हा पूर्ण पुढचा प्रवास आहे आमचा MRDGचा. आणि या प्रवासामध्ये आम्ही प्रत्येकाला कामं वाटून दिली. इन्शुरन्स बाळा पडेलकर करणार, प्रो गोविंदा सुरेंद्र पांचाळ करणार, बाकी दुसरी गोष्टी प्रो इन्शुरन्स असेल, प्रो असेल, बाकीची MRDGची टुर्नामेंट्स असेल, स्पेन टूर असेल, या काही गोष्टी सुरेंद्र पांचाळ, गीता करेल, बाळा पडेलकर वेगवेगळी कामं वाटून दिली. स्पेन टूर आली, त्याचा आता विजा फॉलोअप असेल, मंत्रालय फॉलोअप असेल तर गीता करेल. या सगळ्यांमध्ये आणि आम्हाला मदत पूर्वेश सरनाईक आहेत, त्यांची झालेली आहे. प्रताप सरनाईक आहे, त्यांची झाली. आशिष शेलारांची झाली. असे बरेच हात आहेत, त्यांची झालेली आहे. अशी ही MRDG आहे आमची. नक्कीच MRDG बद्दल खूप साऱ्या गोष्टी आम्हाला कळायला की MRDG दहीहंडी नंतर पूर्ण वर्षभर काय करते, ह्या गोष्टी आम्हाला कळायला आहेत. आणि आता ताईच्या बोलण्यावरून समजलंय की ताईच्या स्वप्नात, ताईच्या मनात, ताईच्या श्वासात, ताईच्या ध्यासात फक्त आणि फक्त दहीहंडीच आहे. आणि हा जो पार्ले स्पोर्ट्स क्लब आहे, जो ताई जसं पहिल्यापासून सांगत आले की खूप कष्टाने 4 थर लावून एक व्यक्ती ताईला बोलली होती की तुम्ही फक्त टाळ्या वाजवणार का, तर 2001ला जो पार्ले स्पोर्ट्स क्लबची स्थापना झाली, त्याच क्लबने गेल्या वर्षी म्हणजे 2025ला विश्वविक्रम केला 7 थर लावून. ती फिलिंग काय होती? वाटले होते का 2025ला विश्वविक्रम करायला? आणि जे हे सर्टिफिकेट बघताय ते खूप ह्याच्यामध्ये खूप मेहनत दिसते. तर काय सांगशील ताई, 2025चं ते काय होतं, तो ग्राउंड, ती फिलिंग, ते सगळे तुमची मेंबर्स आणि पूर्ण मंडळी, महिला गोविंदा पथक? आपण मला आता आपण बोललात त्याच्यावर मला अगोदर बोलू दे की ताईचा ध्यास दहीहंडी. हो, मला नक्कीच सांगायला लागलं की हो, दहीहंडी माझा ध्यास, माझा श्वास, आणि अंतिम माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत दहीहंडीच असेल. मला दहीहंडीच्या दिवशीच मुलगी झाली आहे. हां, दहीहंडीच्या दिवशी मला मुलगी झाली आहे. तिचं नाव मी अष्टमी ठेवलेलं आहे. आणि मला ते पण आवडतं की अष्टमी या 7 थरा लावण्यामध्ये तिचा खूप मोठा रोल आहे. मला माहीत नव्हतं, पण की आपली जी आवड असते ही बरेच जण असतात की जोपासतात किंवा न जोपासतात, तर माझ्या अष्टमीने ती जोपासली. तसं मला प्राऊड फील होतं. ती खेळाडू आहे, स्वतः राष्ट्रीय नॅशनल प्लेयर आहे जुडो. आणि खेळाडू हे आमच्या पूर्ण खानदान म्हणजे घरामध्ये आहे. म्हणजे माझी मुलगी पण खेळाडू आहे, नवरा पण खेळतो, असं सगळं. असं आम्ही मानू का की 50% पार्ले स्पोर्ट्स क्लब हे झगडे परिवार आहे? पाटील झगडे नाही परिवार आहे. गीताच्या माहेर आणि सासरची मिळून आहे. 50%. हां, 50 आहे. कारण आता माझी बहीण आहे भाग्यवी, ती टॉपर होती. छोटी होती तेव्हा ती टॉपर होती. ती नंतर थोडी मोठी झाली तर ती सेकंड टॉपर झाली. आता आम्ही पार्ले स्पोर्ट्स क्लब कधी हे नाही करत, 111 नाही लावायचो. 111 आमचा विषय नाही आहे. आमचे 2 एक-एकच आहे. तर त्यानुसार आमच्याकडे जेव्हा तुम्ही म्हणालात की यावर्षी विश्वविक्रमाचं कसं जरा विषय क्रॉस झाला, पण मला जरा अष्टमीबद्दल बोलता बोलता विषय, तर म्हणजे तर कसं आहे की फॉर एक्झाम्पल भाग्यवी मी म्हटलं की पहिली टॉपर होती. टॉपरच्या नंतर ती मोठी होत गेली, मग सेकंड टॉपर झाली. तर सेकंड टॉपर झाली. मग आता सेकंड टॉपर झाल्यानंतर त्याच्यानंतर कळलं की आता मुली चेंज होत राहतात ना, असं म्हणजे मग ती 2मध्ये आली आणि मग ती ब्लॉक मारायला लागली. मग तिच्यावरती डबल एक्का झाला. मग विषय कसा होतो, हे स्वप्न पूर्ण करायची जी तुम्ही मला विचारलं ना, 7 थर लावणार होते का, तर विश्वविक्रम हा करणार होती हे माझ्या मनात होतंच. मुलं ज्या वर्षी विश्वविक्रम करणार त्याच वर्षी मुलींचा विश्वविक्रम झालाच पाहिजे ही माझ्या मनामध्ये एक कल्पना नव्हती, तर ठाम विश्वास होता. कारण मी स्वतःला कोणापेक्षाही कमी लेखत नाही.
आणि मी ओव्हर कॉन्फिडंट नाही आहे, पण आय एम कॉन्फिडंट. मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या मेहनतीवर, माझी मेहनत म्हणजे मी नाही, गीता नाही, मी म्हणजे पार्ले स्पोर्ट्स क्लब. कारण ते आहेत म्हणून मी आहे ना, तर मी एकदम झिरो आणि एकदम शून्य आहे. शून्याला महत्त्व आहे, हो, तो मी शून्य नक्कीच. आहे. त्याच्या पुढे जे आकडे लावतात ते पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या मुली लावतात. त्याच्यामुळे काय आहे की विश्वविक्रम ह्याच्या पुढे पण तुम्हाला सांगते, मुलांनी विश्वविक्रम पुन्हा वरचा केला ना, तर पार्ले स्पोर्ट्स क्लब 8 थर लावणार. 1001% आता तुम्हाला सांगते. पार्ले स्पोर्ट्स क्लब मुलांच्या विश्वविक्रमामध्ये आम्ही त्यांना सपोर्ट, कारण त्यांच्याकडनं आम्ही शिकलो आहे. जय जवानची जी स्ट्रॅटेजी आहे आम्ही शिकलो आहे. चांगलं वाटतं मला. आर्यनच्या पण मुलांबद्दल खूप कौतुक वाटतं. 7 थर लावताना ते पण आमच्या ग्राउंडला आम्हाला आलेले, ताई असं कर. 1 तास आले असतील, पण एक मदत होते ना, एक सपोर्ट होतो, एक असं वाटतं नक्कीच. अरे वा, मला थर कसे लावायचे कोणाकडनं शिकायची गरज नाही. ती आमची स्ट्रॅटेजी असते, ना मुलांच्या टीमकडनं ना कुठल्या मुलींच्या टीममध्ये. आमची स्ट्रॅटेजी आम्हीच डिसाईड करतो, आमचा प्लॅन आम्हीच करतो. आमच्या थराच्या आतमध्ये काय असतं ते पण कोणाला माहिती नाही. पण तुम्ही ग्राउंडला येता ना, ते माझ्यासाठी प्रेम असतं आणि प्रेमाची भुकी आहे, पैशाची नाही मी. त्याच्यामुळे तर सांगण्याचं तात्पर्य कसं आहे, मग आता ती आता सेकंडवरती गेली. बऱ्याच वेळेत काय होतं की मुलींची लग्न होतात, मग मुली त्या निघून जातात. मग काही जणांचं काही प्रॉब्लेम्स असतात, त्यामुळे चेंज असतं मुलींमध्ये रुटीन. मुलांचं कसं आहे, 10 वर्ष तोच मुलगा राहू शकतो. अगदी बरोबर. मुलींचं तसं नाही आहे. मुलींच्या प्रॅक्टिसमध्ये पण असते, मासिक पाळी असेल तर मुली येत नाहीत, मग तो प्रॉब्लेम आहे, वेगळा. मग येत नाही. माझ्याकडे काय पार्ला स्पोर्ट्स क्लब म्हणजे पार्ल्यातल्या मुली नाही आहेत. तर पार्ले स्पोर्ट्स क्लबमध्ये विरारपासून चर्चगेट, दिव्यापासून ते CST, अरे बाप. मग चेंबूरच्या पण आहेत, मग भांडूपच्या पण आहे, मग ठाण्याच्या पण आहे. ह्या सगळ्या ठिकाणच्या पोरी आहेत. एकूण आता संख्या किती आहे पोरींची? आमच्याकडे 180 संख्या आहे मुलींची, 180. तर मग सांगण्याचं हे आहे की ह्या सगळ्या मुली रोल्टेड आहेत. पण एक मला प्राऊडली सांगायला नक्की आवडेल, पार्ले स्पोर्ट्स क्लब ह्या कुटुंबात जी मुलगी म्हणून येते, किशोर वयात येऊ दे की ती कुमार वयात येऊ दे, मग तिचं लग्न झालं तरी ती दहीहंडीला येतेच. नवऱ्याला सांगताना सांगते, दहीहंडीला मला 1 महिना सोडायचं आहे, टर्म्स अँड कंडिशन. ती आई झाली ना, आई, तरी 10 मुलींमधल्या 6 मुली तरी आई झाल्या तरी येतात. त्या सासूला पण सांगतात, नवऱ्याला, शेवटचे 8 दिवस जाणार, पण जाणार. जाणार. हे मला सांगायला का आवडेल तुम्हाला, म्हणजे किती प्रेम आहे त्यांचं. त्या पार्ले स्पोर्ट्स क्लबला ॲज अ प्लेयर म्हणून नाही जात आहे. त्यांना हे वाटतं पार्ले स्पोर्ट्स क्लब माझा आहे. गीता झगडेचा पार्ले स्पोर्ट्स क्लब नाही आहे. हा पार्ले स्पोर्ट्स क्लब प्रत्येक त्या मुलीचा आहे ज्या मुलीने पार्ले स्पोर्ट्स क्लब घडवला आहे. 2025ला 7 थर लागले असतील, पण त्या 7 थरामध्ये 2001ला आलेल्या मुलीची मेहनत आहे. कारण त्यांच्यामुळे मुळे 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 एक एक स्टेप जेव्हा आम्ही चढत गेलो ना, तेव्हा कॉन्फिडन्स आला. आणि त्यांच्यामुळे आज आम्ही मुली बदलल्या, पण ब्लेसिंग्स, त्यांची हिंमत आता पण येतात शेवटच्या 2 दिवसामध्ये आणि सांगतात, नाही मी चढणार आहे. आमच्या 7 थरामध्ये माझी 20 वर्षापासून येणारी जी मुलगी आहे ना, 15-20 वर्षापासून, ती पण होती, दीपा चव्हाण. आता तिला 2 मुलगे आहेत. एक 5वीला आहे आणि एक 2रीला आहे. आली, चढली, 7 थर लावले, उतरली, गेली. कारण इतक्या वर्षाची जी प्रॅक्टिस होती ना, त्याच्यामध्ये वेट मॅनेज करून ठेवतात दहीहंडीला. नवरे बिचारे मुलांना पण सांभाळतात, त्यांचे पण आभार. आता लग्न ठरवताना पण असं करतात, दहीहंडी नंतर लग्न करणार. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की गीताताई काय सांगते, ही टर्म्स कंडिशन आहे. सगळ्या मुली डिसेंबरमध्येच लग्न करतात आमच्या, चांगली किंवा एप्रिलला एप्रिल, जे म्हणजे असं टायमिंग नाही ठेवत की जो दहीहंडीला डिस्टर्ब करेल. म्हणजे प्रेग्नन्सी प्लॅनिंगचं पण मी तुम्हाला फर्स्ट प्रायोरिटी मला असं सांगायला तुम्हाला, म्हणजे तुम्हाला किती खरं, त्या ते प्रेग्नन्सी प्लॅनिंगमध्ये पण असं आहे की 1 वर्ष म्हणजे डिलेव्हरी झाल्यावरती 1 वर्ष नाही, पण दुसऱ्या वर्षी 1000. आणि मग अशा पण आहेत आमच्याकडे. चिखले आहे, वैशाली,
तिचं तर सांगायला की ती तिच्या आईला घेऊन येते, मम्मी तू सांभाळ मी येते. आणि ज्या लोकांची डिलिव्हरी झाली आहे तर म्हणतात ना मुलगा झाल्यावर खूप आनंद होतो. आमच्या मुली बोलतात हा झाला त्याला सांभाळायचं मला दहीहंडीला जायचं. म्हणजे आता विरारला राहते आमची उर्वी, साधना. तिचं आत्ताच 3 महिन्यापूर्वी डिलिव्हरी झाली. ती सांगते मी शेवटचे 15 मिनिटला नको येऊस. म्हणजे ताई येते का 8 दिवस? म्हटलं फिजिकली स्ट्रॉंग म्हणजे थरात चढायला नाही. तर मला सपोर्ट करायचा आहे, मला दहीहंडीच्या दिवशी जगायचं आहे. जगतात त्या. तुम्ही मला सांगा, जनरली आपण हा समाजामध्ये राहतो. मुलींच्या कपड्यांवरती कमिटमेंट असतात. हो. पण मला तुम्ही सांगा, हाफ पॅन्ट घालून सिव्हिलमध्ये मुलगी फिरणारी आणि दहीहंडीमध्ये हाफ पॅन्ट घालून आहे ना, आमच्या मुली चेंज नाही करत ग्राउंडला प्रॅक्टिस. त्याच हाफ पॅन्टवरती घरी जातात. त्यांच्याकडे पार्ले स्पोर्ट्स क्लबचं येल्लो टी शर्ट बघितलं, अरे हे पार्ले स्पोर्ट्स क्लब, हे दहीहंडी करके आई होगी. रिस्पेक्टेड नजर होते. अगदी घाणेड्यातला घाणेडे मुलगा असू देत, कोणी घाणेडा व्यक्ती, पण तो रिस्पेक्टेड बघणार आणि ना डेंजर म्हणून बघणार. साले इसके ना हात में लगने का नाही भाई, तोडफोड देगे. मुलींना शिकवलंय तर रडायचं नाही, तर तोडायचं फोडायचं. माझं क्लिअर आहे. इज्जत देणार तर इज्जत द्या, इज्जत नाही देणार तर तू तुझ्या घरी, आम्ही आमच्या घरी. कारण कसं असतं माहिती आहे, महिलांचं असं असतं ना की यू डोंट केअरलेस, आणि तू केअरलेस झाली तर तुला कॅरेक्टरलेस बोलतात. सो यू मेंटेन युअर इमेज. मी सगळ्या मुलींना हेच सांगते, यू मेंटेन युअर कॅरेक्टर. तुझं कॅरेक्टर मेंटेन केलंस तर तुला कोण केअरलेस नाही करणार. तुला बोलताना असं बोललं पाहिजे की ही खूप शहाणी आहे. बरीच जण मला बोलतात ही गीताताई आहे ना खूप अग्रेसिव्ह आहे, खूप स्वतःला शहाणी समजते. हो मी शहाणी आहे, बट आय मेंटेन अवर कॅरेक्टर. माझी दहीहंडीमध्ये मला जो शहाणपणा करायला लागेल तो करणार, पण माझी मुलगी ही माझी एकदम सिक्युअर असली पाहिजे. तुम्हाला सांगते, दहीहंडीचे थर लागणे हा माझा मानस नाही आहे. माझी मुलगी दहीहंडीचे थर उतरवणं हा माझा मानस आहे. मुलगी जी चढते ती दहीहंडीच्या थरातून व्यवस्थित उतरली पाहिजे. हो. तर त्याच्यामुळे कसं आहे की आपण आता 7 थर हा 2001 पासूनचा 2006ला 6, 2013ला आम्ही पहिला प्रयत्न केला 7 थर लावण्याचा. प्रताप सरनाईक सरांनी डिक्लेअर केलेलं 7 थर लावणार त्यांना 5 लाख रुपये देणार. 5 लाख आमच्यासाठी महत्त्वाचे होते, पण इतके नाही. तर माझं पण गेल्या वर्षीच ठरलेलं की आता बस झालं, कोण काय करतंय त्यापेक्षा आपले 7 तर लागलेच पाहिजे. कारण 2006ला जर आपण 6 तर लावतोय, 13ला प्रयत्न करतोय, मध्ये करोना वगैरे आला त्यामुळे थोडं आम्ही थांबलो. पण आता यावर्षी 7 तर लावायचे म्हणजे लावायचे. ते आपले एक व्हिडिओ काढायला आलेला आणि त्यांनी माझा तो व्हिडिओ फेमस केला की यावर्षी 7 तर लावणार म्हणजे लावणार. कारण मुलींना जेव्हा मला मोटिवेट करताना मी त्यांना बऱ्याच गोष्टी शिकवते. काय झालं तर काय होणार आणि काय करायचं आहे या. आणि तो व्हिडिओ फेमस झाल्यामुळे इतकं स्पेशल मेंटली झालं ना. आणि काय आपल्या तोंडातून पडलेला शब्द हा खाली पडला नाही पाहिजे. त्यामुळे मुली पण चार्ज झाल्या. सगळ्या मुली यावेळी सिरियस झाल्या, जुन्या नवीन सगळ्या आल्या. आणि मग म्हटलं की ते पण त्याच्यामध्ये विनोदचा, माझ्या नवऱ्याचा म्हणजे ॲज अ कोच म्हणून खूप मोठा रोल आहे. खूप आम्हाला प्रॉब्लेम होतो कारण प्रो गोविंदाची पण जबाबदारी असते. त्या सगळ्या करत करत मीटिंग्स असतात, प्रो गोविंदा असतो, तिथे पण आपली महत्त्वाची जबाबदारी MIDJ म्हणून असल्यामुळे तिकडनं पण यायचं धावत, इथे प्रॅक्टिस घ्यायची, मग तो प्रॅक्टिसला पुढे यायचा, मग मी फिनिशिंग करायची. अशा सगळ्या गोष्टींमध्ये सर्व मुलींनी पण खूप जबरदस्त हे केलं. आणि दहीहंडीच्या आदल्या दिवशी अष्टमी होती, अष्टमीचा वाढदिवस होता. आणि आमच्या पार्लेश्वरच्या इथे चेतन बेलकरच्या इथे हार्नेस लावतो. आमच्या ग्राउंडला आम्ही हार्नेसमध्ये प्रॅक्टिस करत नाही. आणि सगळ्या मुली 12:15 साडेबाराच्या दरम्यान चेतनच्या इथे 10 मिनिटाच्या डिस्टन्सवरती आम्ही चालत गेलो. हनुमानजींचं, बजरंगबलीचं मंदिर आहे. आणि अष्टमी म्हणाली की मम्मी आम्हाला गिफ्ट पाहिजे. तिची मावशी आहे भाग्यवी, तिला चढवलं थोडंसं, बाकीच्या सगळ्या मुलींना चढवलं. बोललं आत्ताच ठोकून द्यायचे, बस दहीहंडीच्या दिवशी जे होईल ते होईल. आपल्याला सांगायला मला आनंद वाटेल की दहीहंडीच्या आदल्या दिवशी म्हणजे अष्टमीच्या रात्री, म्हणजे अष्टमी लागली त्या दिवशी रात्री 1:15 आम्ही 7 थर पहिले लावले. आणि तुम्हाला सांगू ना बापरे, आताच मला बोलायला म्हणजे असं वाटलं ना की स्वप्न बघितलंय
डोळे बंद करून आणि डोळे उघडल्यावरती आपलं स्वप्न मुलींनी पूर्ण केलं आहे. म्हणजे 7 थर लावणे छोटी गोष्ट नव्हती. ते सुद्धा मुलींनी फिजिकली तेवढ्या स्ट्रॉंग नसतात. खालच्या मुली आहेत त्या कसं वजन करतात. भाग्यवीने जो ट्रिपल एक्का हवेमध्ये मारला आणि त्या ट्रिपल एक्काला बॅलन्स करणारी आमची छकुली, छोटीच मुलगी आहे, तिने बॅलन्स केलं. बाप रे. आणि आमच्याकडे टॉपर आलेली ती यावर्षी नवीनच होती. ते सुद्धा आर्यनच्या इथे प्रॅक्टिसला गेलेली, तिथे उभी होती. हा. ते तिची एक बहीण आर्यनला आहे, ट्विन्स आहे, आणि दुसरी मी घेऊन आली. म्हणजे सगळं असं स्वप्न होतं, पण इतकं सुखद आनंद देणारं स्वप्न होतं. प्रत्येकीच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू होता. त्यावेळेस आमच्या इथे हे आलेले जे पुण्यावरनं जे हे असतात ना, म्हणजे एक ऑर्गनायझेशनचे आलेले, तर त्यांनी पण ते कवर केलं. म्हणजे त्यांच्या पेजवरती त्यांनी टाकलं आणि तो ग्राउंडचा माहोल मुलं बघतायत. मला जास्त आनंद तो झाला की पार्लेश्वरची मुलं तिथे उभी आहेत, ते बघतायत आणि मुलींसाठी टाळ्या वाजतायत. सो आय एम व्हेरी हॅप्पी. मला तेच होतं की जो माझ्याकडे प्रश्न होता ना की मुलांसाठीच टाळ्या वाजवणार का, त्या दिवशी माझं स्वप्न पूर्ण झालं की मुलींसाठी टाळ्या पडल्या. प्रत्येक वेळेला मुलींसाठी टाळ्या पडल्या. प्रताप सरनाईक सरांच्या इथे हजारो मुलं होती, मुलांच्या टीम होत्या आणि त्याच्यामध्ये पण आम्ही जेव्हा 7 थर लावले ना, तेव्हा ती हजारो मुलं स्टेजवरची मोठमोठी लोकं फक्त पार्ले स्पोर्ट्स क्लबसाठी टाळ्या वाजवत होते. आता बस, आता माझे स्वप्न खूप मोठं पूर्ण झालं. आता पुढे विश्वविक्रम होत राहील, पण हा 7 थर माझ्या मनाला लागत होता, टोचत होता. कारण ते माझ्याकडनं राहून गेलं होतं 7 थरांचा. कारण सगळ्यांना हा विश्वास होता की 7 थर कोण लावेल तर पार्ले स्पोर्ट्स क्लबच लावेल, आणि तो विश्वास आपण संपादन केला, त्याचा आनंद आहे. आणि हे सगळं क्रेडिट फक्त आणि फक्त पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या मुलींना आणि विनोद झगडे आणि एंटायर टीम्स. ओके, 7 थर लागले, तो व्हिडिओ व्हायरल झाले, तो पॅच मला ऐकायला नक्की आवडेल. कुठला? जो तुम्ही मुली आहात, चंडिका आहात, तो पॅच मला त्याच रूपात बघायला नक्की आवडेल. म्हणजे माझं असं मत आहे की मुलगी म्हणून जन्माला तुम्ही आलेली आहात, मग तू कोणाचा अवतार आहे? तू देवीचा अवतार आहे. लोक देवीकडे मागतात मला हे पाहिजे, म्हणजे तू तो अवतार आहे. तू चंडिकेचा अवतार आहे, तू महालक्ष्मीचा अवतार आहे, तू जगदंबेचा अवतार आहे, तुळजापूरचा सगळ्या महालक्ष्मीचा अवतार आहेस. तू ते करू शकतेस, फक्त ती मनामध्ये वाटली पाहिजे, तू पेटलीस पाहिजे. आणि तू पेटलीस की सगळं संपलं. जे तुझ्या मनात आहे हे सातत्यात उतरणार आहे, हे मी माझ्या मुलींना सांगते. 7 थर. आणि मला हेच आहे की माझ्या मुलींवरती मला भरोसा आहे आणि यावर्षी मला 7 थर लावणार म्हणजे लावणार. यावर्षी पार्ले स्पोर्ट्स क्लब 7 थर लागणार म्हणजे लागणार. आणि ही माझी टिचकी माझ्या मुलींच्या कानात गेली आणि ती जिद्द त्यांच्या मनामध्ये आली आणि माझ्या मुलींनी 7 थर लावला. पण मला हे तुम्हाला सांगायचं, आम्ही 7 थर लावले असतील तरी आम्हाला कुठलाही गर्व नाही आहे, कुठलाही ॲटिट्यूड नाही. आम्हाला इतर मुलींच्या टीमसाठी एक रिस्पेक्टेड टीम म्हणूनच राहायचं आहे की त्यांनी आमच्याकडे यावं, आमच्याकडनं शिकावं. मला सांगायला आवडेल, त्या दिवशी मोरया गोविंदा पथकाकडे गेलेली, त्यांनी नारळ वाढवायला बोलवलं, पण तिकडे पण आम्ही जरा थर कसे लावायचे, पाय कुठे ठेवायचे, तिला सांगितलं टॉपरला की सगळे तुझ्याकडे बघतायत, हशा नाही करायच्या आहे, एक एक तुझी इमेज बिल्ड कर. उभी राहिली, लागले. आम्हाला जेवढ्या जणांना मदत करता येईल तेवढ्या जणींना आम्ही मदत करू. पण पार्ले स्पोर्ट्स क्लबची ही ओळख ही वेगळीच असणार नेहमी. कारण मला खूप प्राऊड आहे की पार्ले स्पोर्ट्स क्लबची मुलगी त्या खेळाडू म्हणून नाही, तर ते मंडळ तिचं आहे. ही मंडळाची सर्व मी ते गीता झगडे फक्त त्याचा मोरका आहे, पुढारी आहे. आय एम वर्किंग, मी तुमचं काम करते आहे तुम्हाला एकत्र आणण्याचं, पण हे सांभाळायचं आहे तुम्हाला, बस. सो आय लव्ह पार्ले स्पोर्ट्स क्लब अँड ऑल गर्ल्स. विश्वविक्रम तर तुम्ही केलाच, आणि ज्या ठिकाणी केलात त्या ठिकाणीच पूर्वेश दादांनी सांगितलेलं की पार्ले स्पोर्ट्स क्लब नेक्स्ट इयरला प्रो मध्ये इन असेल. तर आतापर्यंतची काय खबर आहे, प्रो मध्ये पार्ले स्पोर्ट्स क्लब 2026ला खेळणार आहे की नाही? पूर्वेशी आपणास विनंती करते, यांनी जे प्रश्न मांडलेले आहे याचं उत्तर आपल्याकडेच आहे. प्रो गोविंदा हा यावर्षी 16 टीममध्ये मुलांमध्ये होणार आहे. प्रो गोविंदामुळे दहीहंडीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे.
प्रो गोविंदा आणि सरनाईक सरांनी, मोठ्या सरनाईक सरांनी, पूर्वेश सरनाईक सरांनी ह्या दहीहंडीला एक वेगळं ग्लॅमर नेलं. मोठमोठी लोक या दहीहंडी खेळाडू म्हणजे टीम्सचे ओनर झाले, त्यामुळे त्या लेवलला दहीहंडी गेली आहे. आता पार्ले स्पोर्ट्स क्लबचा विषय आहे. पूर्वेश सर म्हणाले ज्या दिवशी 7 थर लावले आणि त्यांना कॉन्फिडन्स होता की पार्ले स्पोर्ट्स क्लब 7 थर लावणार, तर प्रो गोविंदामध्ये पार्ले स्पोर्ट्स क्लब यावेळेस खेळणार आहे असं पूर्वेश सरांनी सांगितलं आहे. म्हणजे त्यांचा शब्द आहे तो नक्कीच ते पूर्ण करतील आणि पार्ले स्पोर्ट्स क्लब प्रो गोविंदामध्ये एक प्रात्यक्षिक सादर करण्याची आम्हाला नक्कीच संधी मिळेल असं मला नक्कीच वाटतंय. आणि ते पूर्वेश सर हे स्वप्न आमचं आणि इतर सर्व महिला टीमचा आम्ही तिथे प्रतिनिधित्व करू म्हणून पूर्ण करतील. आणि एका पदावर आहेस तू MRDGAचं, मला नक्कीच सर्व गोविंदांकडून एक प्रश्न विचारायचा आहे, कारण का तू एक पदावर आणि हे जे उत्तर तू छानपैकी देऊ शकते. कारण का मी पण एक गोविंद आहे आणि माझ्या मनात पण एक तळमळ आहे. मी पालघर जिल्ह्यातून बिलॉंग करतो आणि ह्या वर्षी दहीहंडीच्या नियमावलीमुळे पालघर जिल्ह्यातील एकही पथक प्रो गोविंदामध्ये इन नाही आहे. त्याचा इफेक्ट कुठेतरी जे गोविंदा पथक स्वतःला साध्य करू शकतात, 8चे पिरॅमिड लावतायत, 9चे पिरॅमिड लावतात, पण ते एका मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये लास्ट इयरला त्यांनी प्रेझेंटेशन केले, खूप चांगलं प्रेझेंटेशन केलंय, तरी ते पथक प्रोच्या बाहेर आहे. त्याबद्दल तू काय सांगशील? एकतर आपल्या या प्रश्नाला असं उत्तर आहे की गेल्या वेळी शिवगणेश गोविंदा पथक आहे, संतनगर गोविंदा पथक आहे, यांचा परफॉर्मन्स शिवगणेशचा तर एकदम बेस्टच परफॉर्मन्स होता. परंतु यावेळेस पालघर जिल्ह्याची दोन्ही पथकं बाहेर गेलेली आहेत. त्याची खंत दहीहंडी समन्वय समिती, MRDJ आणि प्रो गोविंदा लीग या सर्वांनाच आहे. कारण आपल्या माहितीसाठी प्रो गोविंदा ही एक स्वतंत्र ऑर्गनायझेशन आहे आणि त्याच्यामध्ये अधिकार हेही त्यांच्याकडेच आहेत. महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन म्हणजे आपली MRDJ, याच्यामध्ये स्पर्धा कशा पद्धतीने खेळवल्या गेल्या पाहिजेत, त्याची नियमावली कशी असली पाहिजे, त्याच्यामध्ये संख्या किती असली पाहिजे, या सगळ्या गोष्टींची जबाबदारी ही MRDJकडे आहे. आता त्याचे ओनर कोण असणार, त्याचे मालक कोण असणार, ते कितीवरती बोली लावणार, ते कुठल्या टीमला घेणार, याच्यामध्ये आम्हाला माहिती नसतं. त्यामुळे हे ते ओनरने कुठली टीम घ्यावी हे त्यांचे सर्वस्वी अधिकार असते आणि ते प्रो गोविंदा लीगचे सर्वस्व अधिकार आहे. आम्हाला किती टीम्स खेळल्या जाणार, तर यावेळेस 2 टीम्सला वाईल्ड कार्ड एंट्री दिली विश्वविक्रम केल्यामुळे, आणि अजून त्यांच्यासोबत 2 टीम्सला वाईल्ड कार्ड एंट्री दिली गेल्या वेळेचे ते रनरअप असल्यामुळे. आणि हे 4 टीमला गेल्यामुळे कदाचित पूर्वेजींची अशी इच्छा होती या सगळ्यांनी एकत्र खेळावं, परंतु ओनर्स तेवढे आपल्याकडे आले नसल्या कारणास्तव मीटिंग्स घेऊन त्यांनी सांगितलेलं की ओनरवरती डिपेंड असेल की कुठली टीम कोणी घ्यावी, आणि त्या पद्धतीने ते ओनर्सने त्या टीम्स घेतल्या आणि त्यामुळे पालघर जिल्ह्यातल्या त्या 2 टीम बाहेर पडल्या. हीच माहिती आमच्याकडे आहे, त्याच्यापेक्षा अधिक माहिती आमच्याकडे नाही आहे. परंतु मला हे नक्की सांगायचं आहे, प्रो गोविंदा हा मोठ्या लेवलला घेऊन जाताना आपल्याला माहिती आहे गेल्या वेळेस जय जवान आणि कोकणनगर सारख्या मोठ्या टीम्स बाहेर आल्या. म्हणजे कोणाला असं वाटलं नाही ह्या मोठ्या टीम्स, हे पण एक त्याचाच पार्ट आहे. त्याच्यामुळे हे प्रो गोविंदा मोठं करायचं असेल ना, तर असे विविध धक्के हे आपल्या मंडळांना, आपल्या खेळाडूंना हे लागणारच आहेत. म्हणजे आता आपण MRDJ तर्फे अजून एक रिक्वेस्ट केली आहे की पुढच्या वर्षी आपण 16च्या इथे 24 टीम्स करा, 18, परंतु सगळं सोंग आणता तर पैशाचं आणता येत नाही. ते आपल्याकडे जसं आहे तसं प्रोकडे पण आहे. पूर्वेची प्रयत्न करतायत की किती चांगल्या प्रकारे करता येईल का काय. ज्या पद्धतीने ओनर्स वाढत जाणार, दहीहंडीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार, तसं मला वाटतं प्रोकडे जसे ओनर्स वाढतील तशा टीम्स पण ॲड होतील. आणि मला असं वाटतं पुढच्या वर्षी शिवगणेश आणि संतनगर प्रो गोविंदामध्ये नक्की असतील आणि असावे अशी आम्ही नक्कीच प्रार्थना करतो. आणि आम्हाला पण दुःख आहे, पण MRDJचा हा एवढा रोल आहे तेवढाच आमचा रोल आहे, हे मला तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल. माझ्या चॅनलकडून आणि माझं वैयक्तिक मत आहे की पुढच्या वर्षी जे गोविंदा पथक स्वतःला सिद्ध करू शकतात, पालघरचे असे खूप गोविंदा पथक आहेत, त्यांना तुझ्या प्रयत्नाने खरंच संधी मिळू दे, कारण का हे तू करू शकतेस हे आम्हाला माहिती आहे, तेवढे गट्स तुझ्यात आहेत. हो नक्कीच.
आम्ही पूर्वेजींना विनंतीच करू आणि पूर्वेजींचं बस ठरलं तर 16 दुने 32 टीमच घेऊन ते प्रो गोविंदा करतील. कारण आपल्याला माहिती आहे 3 दिवसाचा आहे, त्यांचा तर विचार आहे की 8 दिवसाचं झालं पाहिजे, मग महिनाभराचं. कारण आणि हा दृष्टिकोन बदलणार पूर्वेजी आणि MRDJ. आणि पालघर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व नक्कीच आलं पाहिजे. पालघर जिल्ह्याचंच नाही तर आपल्याला सांगायला ठाणा जिल्हा आहे, प्रत्येक जिल्हा मुंबई आहे, इकडची बरेच टीम आहेत. प्रो गोविंदामुळे 2.5-3 महिन्यापासून प्रॅक्टिस प्रॅक्टिसला चालू लागले. आहे. त्याच्यामुळे एक आपण एकदमच मला त्यांना- त्या टीम्सला सांगायचं, जसं आता पालघरला क्षितिज महोत्सव आहे. हो क्षितिज महोत्सव आपल्याला त्या पद्धतीने तिथे तुम्ही खेळा. इथे ज्या मंडळांना नाही मिळाला चान्स, MRDJची टुर्नामेंट आहे त्यामध्ये खेळा. इथे पण चांगली प्राईज आहे, खूप लाखो नसतील पण चांगली प्राईज. आपण त्याच्यामध्ये पण लक्ष द्या. शेवटी ही आपल्याला खेळ म्हणून मोठा करायचा आहे ना, वर्षभर खेळायचं आहे, तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार. प्रो गोविंदामध्ये जाणं हे प्रत्येकाचं स्वप्न स्वप्न आहे. आहे. बरोबर. आपल्याला माहिती आहे स्पेन टूर आहे, हम्म. सगळ्यांना संधी मिळते. प्रो गोविंदामध्ये 2-2 खेळाडूंना, तुमच्या 2 शिवगणेशवाले होते 2 हो, हो. 2 जण अशा, त्याच्यामुळे पण ह्या सगळ्या संध्या. त्याच्यामुळे नर्वस होऊ नका प्लीज, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला. आपण खेळाडू, आपण गोविंद आहे, ह्या संध्या येत जात राहणार, पण आपल्याला पुढच्या संधीसाठी वाट बघायची आणि आपल्या टीम मध्ये जाणं बंद करू नका. प्रॅक्टिस सुरू करा, कारण आपली आपली ओळख ही टीम आहे, आपली ओळख हा आपला गोविंद आहे. अशा मोठमोठ्या सगळ्या गोष्टी होत राहणार, पण खचलं नाही पाहिजे आपल्याला. आणि मला असं वाटतं की सगळ्या गोविंदाने आपल्या Patience. टीमवरती लक्ष ठेवलं पाहिजे. दहीहंडीच्या दिवशीसाठी लक्ष ठेवलं पाहिजे. विश्वविक्रम तर तुम्ही केलाच आहे आणि असे खूप सारे महिला गोविंदा पथक आहे, जसं रणरागिणी असेल, आमचं साई समर्थ गोविंदा महिला पथक असेल, जय साई असेल, तुमचं स्वास्तिक असेल. ह्या महिलांना सुद्धा पुढे विश्वविक्रम करण्यासाठी तू काय संदेश देशील? सर्वप्रथम तर मी सर्व महिला गोविंदांना 2026ला छान थर लावा, सिक्युअर थर लावासाठी शुभेच्छा देते. मी सर्व महिला गोविंदा पथकांना एक हे सांगू इच्छिते की सर्वप्रथम तुम्ही जे प्रॅक्टिस करता ना, तर ही प्रॅक्टिस गुरुपौर्णिमेला आपण खूप वर्षापासून सुरू करतो, परंतु जर तुम्हाला चांगले थर आणि उंच थर लावायचं असतील, एक थर वाढवायचं असेल, तर कमीत कमी तुम्हाला 2.5 महिने प्रॅक्टिसची गरज आहे. 3 महिने तर आम्ही करतो, 2.5 महिने 2 महिने प्रॅक्टिसची गरज आहे. कारण कसं असतं, प्रॅक्टिस सुरू केली सर की सगळ्याच मुली येत नाहीत. ओपनिंगला येतात आणि दुसऱ्या दिवशीपासून 75% मुली कमी होतात. मग ज्या नवीन नवीन मुली येतात त्यांना तुम्ही प्रॅक्टिस द्या, त्यांना वेट बॅलन्सिंग, कॉन्सन्ट्रेशन कसं असतं, आईज कॉन्टॅक्ट कसं असलं पाहिजे, त्याच्यानंतर सिरियसनेस दहीहंडी म्हणजे काय आहे. तर प्रॅक्टिसला सुरुवात झाल्यानंतर तुम्ही अजिबात मस्ती केली नाही पाहिजे, गप्पा मारल्या नाही पाहिजे. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी दिसताना छोट्या वाटतात, पण ह्या दहीहंडीचे थर लावण्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. ह्या सगळ्या गोष्टी समजवा त्यांना. तुम्ही म्हणाल की मी 15 दिवस आणि 1 महिना प्रॅक्टिस करून मनात थर मला उंच लावायचे आहे, पण प्रॅक्टिकली प्रॅक्टिस नाही करणार, तर ते थर लागतच नाहीत. आणि लागले तरी हलत डुलत, छोट्या मुलीवर रिस्क घेत असे लागतात, तर त्याला मजा नाही आहे. थर तुम्ही लावायचे असतील तर तुम्ही मॅक्झिमम क्राऊड एकत्र करा. आजूबाजूच्या शाळांमध्ये जा, कॉलेजेसमध्ये जा, आपल्या मैत्रिणींना जा. आपल्याला कधी कधी असं कळतं की माझ्या बाजूची मुलगी जाते पण दुसऱ्या पथकात जाते आणि ती माझी मैत्रीण आहे खूप वर्षापासून, मग मी तिला कन्व्हिन्स करू शकत नाही. म्हणून आपल्या आजूबाजूला सगळ्यांना सांगा की या माझ्याबरोबर, चढायला नाही तर धरायला तरी या. दहीहंडीमध्ये थरामध्ये चढणार नशील पण सपोर्ट करायला या, नाहीच तर बघायला या, नाहीच तर मध्ये मजा करायला या, नाहीच तर डीजेवरती नाचायला या, दहीहंडीच्या दिवसाचा फिलिंग घ्यायला या. स्टेजवरती दहीहंडीवरचे काही प्रोग्राम्स होतात, तर त्यामध्ये दहीहंडीचे थर लागण्याला महत्त्व कशाला असतं ते बघायला या. ही संस्कृती जपायला या, ही जबाबदारी पेलवायला या, कारण ही संस्कृती आपली आहे, ही परंपरा आपली आहे, ती जपायची आहे तर मुलींनी जपायची. तर आता या सर्व गोविंदा पथकांसाठी एक आदर्श म्हणून आम्हाला राहायचं आहे पार्ले स्पोर्ट्स क्लबला. एक गीताताई म्हणून मी आपणास एक विनंती करेन की आपल्याला कुठल्याही जबाबदारी चुकल्या नाही. घरी जाऊन जे कामं करायची आहेत, भांडी घासायची आहे, कपड्यांच्या घड्या घालायच्या, सगळ्या करायच्या. सकाळी नोकरीला जायचं आहे, कॉलेजला जायचं आहे, शाळांमध्ये जायचं आहे, अभ्यास करायचे आहे, नोकरी करायची आहे, आणि आपण मॅरिड असू तर मुलांचं बघायचं आहे, जेवण बनवायचं, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत.
पण त्यातून महिला म्हणून आपल्याला आपली ओळख निर्माण करायची आहे, तर आपल्याला थोडं झिजावं लागणार आहे, कारण झिजल्यानंतरच त्या सोन्याचा कलर कळणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक प्लॅनिंग करायला पाहिजे की संध्याकाळी 8 ते 10 किंवा 9 ते 11 हा वेळ आपल्याला आपल्यासाठी ठेवायचा आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला प्लॅन करून प्रॅक्टिसला ग्राउंडला हजर राहणं गरजेचं आहे, तरच तो कोच जो असतो तो आपल्याला आकार देऊ शकतो. दहीहंडीचे थर वाढवायचे असतील तर मुली जास्त पाहिजेत. त्याच्यानंतर रेग्युलर प्रॅक्टिसला येणं महत्त्वाचं आहे आणि मग रेग्युलर प्रॅक्टिसला आल्यानंतर त्यांचं कॉम्बिनेशन बसवता येतं आणि मगच व्यवस्थित थर होते. एक्सपेरिमेंट वेगवेगळ्या करता येतात. सगळ्या एकत्र आल्यावरती कोणाला कुठल्या थरात, कुठल्या प्लेसला राहता येईल, ह्या सगळ्या गोष्टी ठरवू शकतो. त्यामुळे मी सर्व महिला गोविंदांना हेच सांगेन, ज्या मुलींनी 6 थराचे यावर्षी यशस्वी प्रयत्न केलेत आणि तुम्ही 7 थराकडे आपली वाटचाल करत असाल, तर लवकरात लवकर प्रॅक्टिस सुरू करा आणि सिक्युअर करा. हे बघा की आपली व्यवस्थित तयारी आहे का? लावायचे म्हणून नाही, तर व्यवस्थित तयारी म्हणजे काय? तर कमीत कमी ते वरचा टॉपर आपला हार्नेसला लटकून जाईल, पण त्याच्यानंतरचे 2 थर आपले उतरले पाहिजे. मग ट्रिपल एक्क्याने लावायचे आहे, 2 एक्क्याने लावायचे आहेत, कसे लावायचे हा तुमच्या गुरु म्हणजे तुमच्या कोचचा विषय आहे. परंतु जर थर लावायचे आहेत, तर सातत्याने प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. 6 थर ज्याने लावले त्यांना 7 थराचा प्रयत्न करायला सर हरकत नाही आहे. पण त्याच्यासाठी आमच्या तुम्हाला शुभेच्छा. पण त्याच्यासाठी तुम्ही जरा स्ट्रॉंग प्रॅक्टिस करा आणि कॅल्क्युलेशन बसून तुम्हाला लावता येतील पार्ले स्पोर्ट्स क्लबसाठी. जसं आम्ही पार्ले स्पोर्ट्स क्लब यावर्षी सगळ्यांना वाटतं 8 थरासाठी प्रयत्न करू, कारण आम्ही जो बेस केला आहे तो 8चा करून ठेवला आहे. पण पार्ले स्पोर्ट्स क्लब यावर्षी 7 थराने दहीहंडी म्हणजे फोडण्याच्या मानसमध्ये आहे. आणि आम्ही येणारे काही वर्ष आम्ही 7 थराने दहीहंडी फोडणार आणि मग आम्ही 8कडे आमची वाटचाल करणार. आम्हाला कोणाला वाटतं म्हणून थर लावायचे नाहीये, कोणाला दाखवायला थर लावायचे नाहीये, विक्रम करायला थर लावायचे, परंतु 0 ॲक्सिडेंटवरती थर लावायचे. जशी मुलगी ग्राउंडला येते त्याच पद्धतीने ती सिक्युअर घरी गेली पाहिजे. हॉस्पिटल नको, इन्शुरन्स फुकट गेलं पाहिजे आमचं, या बेसवरती आहे. म्हणजे 8 थर हा पार्ले स्पोर्ट्स क्लब लावणार म्हणजे लावणार. कुठल्या वर्षी लावणार हे आदल्या वर्षी तुम्हाला कळणार किंवा त्याच वर्षी कळणार. परंतु आता फक्त पार्ले स्पोर्ट्स क्लबचा एकच ध्यास आहे की 7 थरांनी दहीहंडी फोडता आली पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे 7 थर मुलींनी लावू देत की 8 थर लावू दे, ऑर्गनायझरचं प्रेम हे पुरुष मंडळांवरतीच मला जास्त दिसतं. कारण अमाऊंटमध्ये तफावत इतकी मोठी असते की कोणाला 25 लाख मिळाले तर आम्हाला तिथे 2 लाख तरी मिळतात. मग आम्हाला असं वाटतं मुलांपेक्षा मुलींची मेहनत खूप जास्त आहे. आम्ही आमच्या जबाबदाऱ्या सोडून दहीहंडीच्या मैदानात नाही उतरत. मुलं आहेत त्यांना आई म्हणून जबाबदारी पार पडता पडता खेळाडू आणि जगायला आम्हाला जगायचं आहे यार. आमच्याकडे पण बघण्याचा दृष्टिकोन आयोजकांनी बदलला पाहिजे. आम्हाला तुम्ही एवढी तुरळक अमाऊंट देता, 50,000, 25,000, कुठेतरी 11,000, 21,000 आणि मुलांना लाखोची उधळण होते. आम्हाला मुलांना खूप पैसे मिळतात त्याचं दुःख नाही, पण दुःख हे आहे की आमच्यामध्ये का भेदभाव? आरक्षण 50% आहे, मग 50% आमच्यामध्ये पुरुषांमध्ये पण आम्हाला घ्या. त्यांना तुम्ही 20 लाख रुपये देता ना, तर आम्हाला कमीत कमी 5 लाख तरी द्या. पण एकदमच तुम्ही 0 देतात, कमी देतात, तर आम्हाला दुःख होतं. त्यामुळे विनंती आहे की 50 मुलांच्या टीममध्ये एक महिलांची टीम असेल तर लोकांना महिलांची टीम सेंटर ऑफ अट्रॅक्शन वाटतं. मग त्याच अट्रॅक्शनने आमच्यावरती थोडीशी कृपादृष्टी आयोजकांनी दाखवली पाहिजे असं मला वाटतं. जसं आयोजकाचा प्रश्न आला महिलांचा बोलतात ना मानधन, तसंच गोविंदाच्या दिवशी 2-2, 2.5 महिने प्रत्येक गोविंदा आपली प्रॅक्टिस करत असतात, काम धंदे जसं तुम्ही घरचं सांभाळून प्रत्येक गोविंदा, आणि त्या एका दिवसासाठी सगळे करत असतात. पण त्या दिवसाला महत्त्व आयोजकांनी दिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे, की कारण ज्या दिवशी गोविंदा त्या आयोजकाच्या इथे जातो त्या दिवशी तिकडे अनेक मनोरंजनासाठी डान्स असतात, ऍक्टर लोक येतात, त्यामुळे गोविंदाला खूप टाइम जातो. एका ठिकाणी 4-4, 5-5 तास गेले. काही गोविंदा विरारवरून येतात, चर्चगेटवरून येतात, 4-4, 5-5 तास जर का एका ठिकाणी गेले
तर त्या गोविंदाचं पुढचं शेड्यूल खूप डगमळतं, तर आयोजकांना काय सांगाल? मला हे सांगायचं आहे की ना, गोविंदाच्या दिवशीचा हिरो हा गोविंदा असला पाहिजे. करेक्ट. पण तुम्हाला माहिती आहे का, आजकाल आहे ना, आपण ना इंस्टाग्रामवरती पाहिलं किंवा फेसबुकवर पाहिलं ना, तर या ज्या हे आहेत ना, हे नाच डान्स करणारे इव्हेंट्स कंपनीज आहेत, त्यांचे जे डान्सर आहेत, या लोकांचे मी काही दिवसापासून हे बघते, Poster. पोस्टर्स बघते की दहीहंडीच्या दिवशी बुकिंग चालू आहे, गौतमी राऊतची बुकिंग चालू आहे, दीपाली अजून कोण XYZ डान्सर मला माहीत नाही, त्यांच्या बुकिंग चालू आहे. अरे दहीहंडी आहे, तर दहीहंडीसाठी आम्ही आतुरता असते, पण आता बघतोय की त्याला कमर्शियल वेगळ्या पद्धतीचं आलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की दहीहंडी मंडळं तर आपल्याकडे येतीलच, जसं आयोजकांना वाटतं. त्यांना कुठे काय आहे, दहीहंडी मंडळांना यायचंच आहे. ह्यांचा कल कोण कुठला प्रोग्राम ठेवायचा, कुठला डान्सर, मग तिचा नाच कधी ठेवायचा, मग तिथे खाली ती पाणी मिळतंय का? प्रताप सरनाईक सरांची ते पाणी बिणी सगळी सोय होते. बऱ्याच काही ठिकाणी नाही होत. तिथे त्याला चक्कर येते आहे, तो घुसमटतोय, त्यांना काय पडलेली नसते. मी तर विरोधातच आहे याच्या, की त्या दिवशी आहे ना, तुमच्या पाहुण्यांचा सत्कार करा. हे डान्स गाणी वगैरे तुम्ही ठेवता, तर काही ठिकाणी फक्त त्याच्यासाठीच आयोजन करतात. ह्यांच्यावरती बॅन पडला पाहिजे. म्हणजे गोविंदांकडे लक्षच नाही आहे. आणि बरेच राजकीय मंडळी पण बघितली तर दहीहंडीमुळे मोठी झाली आहेत. हां, मोठी झाली आहेत. म्हणजे मला माहीत नाही की हे माझं वाक्य योग्य आहे अयोग्य नाही. मग त्यांनी पण हा विचार करा ना, की हां, एक असं करा, हा प्रोग्राम झाला की हा एवढ्या टायमिंगमध्ये किती काय येऊ दे. मग गोविंदांनाच संधी. एक गोविंदा एका दिवसामध्ये जर 10 दहीहंड्यापर्यंत पोहोचू शकला नाही, तर काय उपयोग? 2 महिन्याच्या प्रॅक्टिसचा काय उपयोग? मग आणि काय होतं, मोठी मंडळं आहेत, त्यांना मिळते आमच्यासारख्यांना चान्स. परंतु छोटी मंडळं बिचारी 2-3 ठिकाणी मग त्यांचा मॉरल डाऊन होतो. आणि मग तेच मित्रमैत्रिणी संध्याकाळी भेटतात, त्या बोलतात, "अरे आम्ही फास्ट फोडल्या." अरे नाही रे, तिथे आम्ही गेलो ना, तिथे आम्हाला 3 तास वेटिंगच झाली. कारण ते त्या स्टेजपर्यंत पोहोचू शकत नाही, बॉडीगार्ड असतात. ते कुठे पोचायला देणार? मग ते कुणाकडे आमच्यासारखे दिसले तर, ताई पण माझा नंबर लाव ना, मग आम्ही आयोजकांना सांगतो. काही ठिकाणी सिस्टम आहे, सरनाईक साहेबांच्या संस्कृतीच्या इथे सिस्टम आहे, आम्हाला आवडते. म्हणजे तिथे चिठ्ठी आहे, चिठ्ठीनुसार या, मग किती मोठा संघ असू दे, त्या चिठ्ठीनुसार त्या लोकांना घेतलं जात. असं सगळीकडे नाही आहे. काही ठिकाणी तर तो डान्स गाणं चालू आहे, त्यांना ती पडलेलीच नाही आहे की गोविंदा अरे तू लाव रे, हार्नेस एक आहे तुमच्याकडे, तू लाव काय चाललंय. अशा ह्या आयोजकांना पोलीस स्टेशनमधून परमिशन देण्यात येताना तुम्ही कोणाचा कार्यक्रम ठेवलाय आणि कोणाचा नाही. काही जणी तर गौतमी पाटीलचं बघितलं तर तिचाच चालू असतं. आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे की मुंबईच्या बाहेर दहीहंडीनंतर 1 आठवडाभर महाराष्ट्रभर दहीहंडीचं आयोजन होतं. आम्ही पार्ले स्पोर्ट्स क्लब देखील जातो, बरीच मंडळं जातात. इन्शुरन्स पण व्हॅलिड तेव्हापर्यंत असतो. तिथे पण बघतो आम्ही, आणि त्यांच्यामध्ये जवळ इतकं अंतर असतं की त्यांना माहितीच नसतं इथे थर लागले. त्यांचं चालूच आहे. एक वेळ तर आम्ही सांगलीला गेलेलो, तर आम्हाला इतकं घुसमटायला झालं ना, आम्हाला रस्ता काढून बाहेर केलं. म्हटलं नाही पाहिजे तुमचे पैसे. असे पण महाराष्ट्राच्या बाहेर आयोजक आहेत. आणि मुंबईमध्ये तर दहीहंडीच्या दिवशी आयोजन चांगल्या प्रकारे काही जणांकडे होतं, काही जणांकडे नुसता बाजार असतो, त्यांना काही पडलेली नाही. त्यांना वाटतं माझ्याकडे स्टार सलमान येऊन गेला, माझ्याकडे शाहरुख येऊन गेला. अरे तुमच्याकडे दहीहंडीचे हिरो आलेले ते तुम्हाला माहितीच नाही. मग ते येणार, त्या मोठी मंडळं थर लावणार आणि विषय संपला. हे बंद झालं पाहिजे. आणि ह्या नटुऱ्या मोठमोठ्या आहेत ना, हे सगळं करतात, त्यांना तर या दहीहंडीच्या अशा क्राऊडेडमध्ये बोलवलंच नाही पाहिजे असं मला वाटतं. त्यांचेच पैसे द्या, आमच्या गोविंदाला द्या, आम्हाला 5-10 हजार रुपये देता. अरे आम्हाला केवढा खर्च आहे यार, आम्ही मंडळ चालवतो ना. कारण कोणाचं राजकीय टी शर्ट्स घेतलं तर टी शर्टचे खर्च मिळणार, बस आहे, खाणं आहे, एवढं वर्षभर कोणाला लागलं तर मंडळ चालवतं. याच दहीहंडीवरती आमचा गणपती बाप्पा मंडळ चालतं, याच्यावरतीच आमची नवरात्री चालते. अरे हीच आहोत आम्ही माणसं तीच आहोत, फक्त सण आम्ही तेच लोक साजरे करतो. आमच्याबद्दल विचार करा, मन मोठं करा आणि मंडळांना भरमसाठ पैसा द्या. त्या लाईटी बिटीवर थोडंसं कमी खर्च करा. एक गोविंदा म्हणून मी एक अपेक्षा ठेवतो, तू आणि तुझी टीम जी MRDJची आहे ती, म्हणजे पुढच्या काही वर्षात गोविंदा हाच सेलिब्रिटी
अशी काहीतरी कन्सेप्ट आण आणि जे गोविंदांना जिथे प्राधान्य दिले पाहिजे तिथे ते प्राधान्य तू मिळवून देशील आणि तुझ्यात ती वचक आहे. मी असं म्हणते की असं काहीतरी MIDCच्या माध्यमातून आम्ही करायचा प्रयत्न करतोय. राजकीय आमचे जे सपोर्टर्स आहेत त्यांना सांगून की जे जे परमिशन्स दिले जाणार त्या परमिशन्समध्ये कुठल्याही प्रोग्रामला जसा काटेकोरपणा असतो त्यानुसारच तो काटेकोरपणा ठेवला पाहिजे. त्याच्यानंतर गोविंदाचा सण जो आहे तर त्या दिवशी गोविंदांच्या मंडळांना अर्धा तासाच्या वरती जास्तीत जास्त 1 तासाच्या वरती थांबता नाही आलं पाहिजे. ही जबाबदारी त्या आयोजकांची आहे. मग तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याकडे 100 मंडळं येतात आणि माझी कॅपॅसिटी 25 मंडळांची आहे तर तुम्ही 25 मंडळांना आमंत्रित करा. तुम्ही नको, आम्ही दुसरीकडे जाऊ, आम्ही दुसरीकडे जाऊ, तुम्हाला आमची गरज नाही, आम्हाला पण तुमची गरज नाही, आम्ही दुसरीकडे जाऊ. खूप मोठमोठे आयोजक आहेत. हां ठीक आहे, ह्या 5 जणांकडे मी जाऊन वेळ फुकट घालवण्यापेक्षा मी 2च फिक्स करेन आणि त्या 2 जणांकडे जा. आता आम्ही ठाण्यामध्ये सरनाईक साहेबांकडेच जातो आणि तिथे यांच्याकडे जातो आपल्या शिवाजी पाटील. हां, बाकी कुठे नाही जात, कारण आम्हाला माहिती आहे की बाकीकडे गेल्यावरती वेळ जाईल, दुसऱ्या संघांनी जा तिकडे. असं करा, पण काटेकोरपणा येणार हे मी तुम्हाला शब्द देते. दुसरा शब्द देते, आपला गोविंदा हा कुठल्या तरी गव्हर्नमेंट ठिकाणी खेळाडू म्हणून लागणार. कधी लागणार ते आता नाही सांगत, पण लागणार हा पण मी तुम्हाला शब्द देते. नक्कीच एक तरुण गोविंदा म्हणून मी आशा ठेवतो. माझ्या अनफिल्टर चर्चा या पॉडकास्टमध्ये ताईंनी शब्द दिलाय की जो तरुणी लास्टचे 2 महिने सरावाला देतात आणि तो एक दिवस त्यांच्यासाठी चीज नाही ठरत, म्हणजे त्याला अर्थ नाही भेटत कुठेतरी जे आयोजन करतात. तर नक्कीच मी पूर्ण गोविंदा पथकांकडून तुझ्याकडे अपेक्षा ठेवतो की आमच्यासाठी काहीतरी तू कर. सगळ्या झेंझींना एक मी आवाहन करते, हा सण ही संस्कृती आपली आहे. तुम्ही सगळ्यांनी यामध्ये सामील व्हा, आजूबाजूच्या दहीहंडी पथकामध्ये स्वतः सामील व्हा आणि ज्या पद्धतीने तुम्ही स्वतःला एक प्रोड्यूस करताय सगळ्यांसमोर, तसं संस्कृतीमध्ये पण इन्व्हॉल्व होऊन आपली मंडळं स्ट्रॉंग करा आणि आपली संस्कृती जपा. नक्कीच. आता एका आपल्या आवडत्या टर्निंग पॉईंटला जाणार आहोत, रॅपिड फायर खेळणार आहोत आपण. आता ताई तुला फक्त एका शब्दात उत्तर द्यायचं आहे, ठीक आहे? तुझ्या ज्या पथकात आहे टवाळ कोण आहे जास्त मस्तीच करत असतं, प्रॅक्टिस तर काय भानच नसतं, कोण आहे टवाळ? फक्त मस्तीच. एवढी स्ट्रिक आहे, तुला एवढं विचार करायला लागतो? नाही, सगळे टवाळच. भेंडी घेतात त्यातल्या कुठल्या टवाळाचं नाव घेऊ? एक तरी असेल. सगळे नाही, हे बाहेर खूप वेगळं जायला. विश्वविक्रमी आणि सगळे टवाळ, खूप विचित्र गणित. तशी बघितलं तर रिद्धी. ठीक आहे, रिद्धी लक्षात ठेवा काय बोलले ताई. ट्रिपल एका जो मारतो तिचं नाव भाग्यवी. तिच्याबद्दल काय सांगशील एका शब्दात? भाग्यवी म्हणजे क्लबसाठी कोणत्याही परिस्थितीत एनी सिच्युएशनमध्ये ती क्लबसाठी हँडल करू शकते. म्हणजे जिद्दी आहे आणि आता करायचं आहे आपल्या क्लबचा इज्जतीचा प्रश्न आहे. सो माझ्यासारखं कॉन्फिडंट आहे. ओके, आता थोडं पर्सनल जातो मी. तुझी जी वाटचाल चालू झाली नंतर गोविंदा झाली आणि आईवडिलांनंतर तुझ्यासाठी एक खंबीर नेतृत्व, म्हणजे तुझा समज बापच वडील मामा होता, त्याच्यासाठी तू काय सांगशील का? आईमध्ये एक मा असते, मामामध्ये 2 मा आहे. मग आईचा एक मा आणि मामाचा दुसरा मा असं मिळून जे मी काही आहे आज. कारण नंतर आपण खूप सक्सेस होतो तेव्हा आपल्याला बरेच जण सपोर्टला येतात, सगळेच जण. परंतु जेव्हा महिला म्हणून जेव्हा या समाजामध्ये सपोर्टला म्हणजे घाणेरड्या नजरा पडतच असतात किंवा खूप गोष्टींना सामोरं जाऊ शकतात, तर ह्यांच्या मागे कोण आहे? तर ह्यांचा मामा आहे असं लोकांना वाटायचं. तर मामासाठी असं वाटतं की माझ्या आयुष्यात जे काही मला करता येईल ते मला तुझ्यासाठी करायचं आहे आणि मला मामाला खूप हॅप्पी बघायचं आहे. मला त्याला त्याच्या घरात
जाताना बघायचं स्वतःच्या, त्याचा प्रयत्न चालू आहे. आणि निस्वार्थी व्यक्तिमत्व, कुठलाही स्वार्थ न ठेवता आमच्यासाठी स्वतःला झिजून घेतलेला माझा मामा आहे. सो खूप आयुष्य त्याला देवो गणपती बाप्पा, एवढं मला सांगायचं. गीता झगडे जर कोच पार्ले स्पोर्ट्स क्लब नसता तर काय असतं? गीता झगडे पार्ले स्पोर्ट्स क्लब कोच नसती तर नक्कीच पोलीस डिपार्टमेंटची मध्ये मी असती. कारण मी असं मला वाटतं की कुठल्याही ठिकाणी मी असती तरीसुद्धा मी स्वकर्तृत्वावरती कुठेतरी लीडरच असते. कारण मला लीडरच बनायला आवडतं. ते तर तुझ्या पूर्ण हां, कुंभ रास आहे माझी आणि 19 तारीख आहे, त्याच्यामुळे 1 नंबर आहे. सो मेहनतीने नंबर 1 ऑलवेज मला आवडतं, पण मेहनतीने. नवीन विश्वविक्रम की 7 तर घेऊनच चालणार? सातत्यपूर्ण 7 थरांचा विक्रम प्रस्थापित ठेवत 8 थरांच्या नवीन विश्वविक्रमाकडे येणाऱ्या 2030च्या आत 8 थर लावण्याचा सक्सेसफुली प्रयत्न करण्याचा मानस आहे. खूपच शुभेच्छा. आणि पुरुष गोविंदा पथकातला सर्वात आवडतं पथक? आर्यन गोविंदा पथक. रॉकेट. येस. महिला गोविंदा पथकातला पार्ले स्पोर्ट्स क्लब सोडून आवडतं पथक? पार्ले स्पोर्ट्स क्लब सोडून म्हणजे ज्यांना तुला बघायचं की हा हे पथक पुढे आले पाहिजे, यांनी पण आमच्यासारखं नाव केलं पाहिजे, असं मला असं वाटतं की क्वालिटी शिवतेज आणि संकल्प ठाण्याचे जे 2 पथकं आहे, तर मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये क्वालिटी जी आहे की ते पथक पुढे येऊन या 7 थरांचा विक्रमापर्यंत पोचू शकतात असं मला वाटतं. आणि करू शकतात ते, असं मला वाटतं. की तर शिवतेज आणि संकल्प ताईंना तुमच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत की तुम्ही पण नवीन विश्वविक्रम किंवा एक पायरी अप व्हावं. पार्ले स्पोर्ट्स क्लब मधला सगळ्यात सपोर्टिव्ह पर्सन? पार्ले स्पोर्ट्स क्लबमधला सगळ्यात सपोर्टिव्ह पर्सन म्हणजे मुलींमध्ये म्हटलं तर गुड्डा आहे, मला सपोर्ट करते. भाग्यवी आहे, रिद्धी आहे. त्याच्यानंतर आता आम्हाला नाश्त्यासाठी रोज मदत करणारी, रोज हां, रोज आमच्याकडे नाश्ता असतो मुलींना. तर आमच्याकडे प्रमिला म्हणून आहे, तर ती पण तिचं स्वतःचं कॅटरिंग आहे छोटंसं. पण ती रोज संध्याकाळी पोहे, साबुदाणा खिचडी हे ते सगळं बनवून आम्ही मग ते मुलींना डिस्ट्रिब्यूट करतो. म्हणजे आम्ही काही जास्त खूप पैसे घेत नाही आमच्याकडनं. त्याच्यानंतर आमचा कोच आहे, गणेश आहे, तो आहे. कोच म्हणजे असे कबड्डीचे. एक आमचा केतन आहे. हे सगळे सपोर्टिव्ह आहे. एक म्हणालात तर चुकीचं होईल, पण एक म्हणालात तर विनोद झगडे. तुझं जे पार्ले स्पोर्ट्स क्लब आहे मध्ये आहे, ठीक आहे, आणि तू बोललीस की 4ही साईडने तुझ्याकडे खेळाडू येतात, विराट, चर्चगेट, CSK, त्यांच्यासाठी एक शब्द फक्त काय खूप लांबून येतात ना, एका शब्दात काय सांगशील त्यांच्यासाठी? मी त्यासाठी एकच सांगेन की तुम्ही तुमचा हा स्वतःचा हक्काचा पार्ले स्पोर्ट्स क्लब कधी सोडू नका. तुम्ही कोणत्याही कंडिशनमध्ये असाल, थरात चढायला नाही जमलं, तरी तुम्ही माझ्यासाठी फक्त दहीहंडीच्या दिवशी दहीहंडी पथकात सामील व्हा. कारण तुम्ही शरीराने सगळं दिलेलं आहे. आता तुमची ब्लेसिंगची गरज आहे. त्यामुळे तुम्ही या, हे तुमचं घर आहे आणि घराचे दरवाजे तुमच्यासाठी नेहमी सदैव उघडे आहेत. फक्त दहीहंडीसाठी नाही, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात पण माझी गीताताई म्हणून तुम्हाला कधीही मदत लागली, तरी गीताताई तुमच्या सुखात उभी नसली तरी दुःखात नक्कीच उभी आयुष्यभर असेल. आणि मला जेवढं करता येईल तेवढं मी करणार. कारण माझी ओळख गीता झगडे ही महाराष्ट्रभर, भारतभर, 7 समुद्रापर ती पोचलेली आहे. हे मला या पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या मुलींच्या विश्वासाने पोचलेली आहे. त्यांच्या कुटुंबाने सपोर्ट केला आहे, माझ्या कुटुंबाने सपोर्ट केला आहे म्हणून. नाहीतर हे शक्य नव्हतं की एवढं मोठं होणं. आणि आयुष्यामध्ये आपण बोलतो ना, जन्म कुठे घ्यायचा आपल्या हातात नसतो, पण तो जन्माचं सफल करणं आपल्या हातात असतं. आणि माझा जन्म सफल माझ्या क्लबच्या मुलींनी केलाय. त्यामुळे छोट्या छकुली असू दे
किंवा स्वरा आता येते, आता एक मोमो आली आहे. त्या छोट्या छोट्या मुलींवरती पण आणि एक मजा येते. छोट्या मुलींची पण मी ताई असते, मोठीची पण ताई असते. जगते यार. असंच मला जगायचं आहे माझ्या क्लब बरोबर. बस. आय लव्ह पार्ले स्पोर्ट्स क्लब. एक शेवटचा प्रश्न, एक मुलाचा संदेश नवीन मुलींसाठी. नवीन मुलींना मला हे सांगायचं आहे की ओल्ड इज ऑलवेज बेस्ट, ओल्ड इज गोल्ड. जुनं हे सोनं असतं, पण आपल्याला नवीनला या जुन्यांनी घेऊन सोनं बनवायचं असतं. त्यामुळे नवीन आणि जुनं एकत्र आलं तर विश्वविक्रम घडत असतात. आपल्याला येणारा विश्वविक्रम या सगळ्या नवीन आणि जुन्या मुलींनी मिळून करायचा आहे. त्यामुळे उतू नका, मातू नका, उन्मत्त होऊ नका. पार्ले स्पोर्ट्स क्लबमध्ये सगळ्या जुन्या मुलींना रिस्पेक्ट द्या. जुन्या मुलींनी नवीन मुलींना सहकार्य करा आणि हे आपण उचललेलं जे मोठं पाऊल आहे हे आपण यशस्वी पूर्ण करूया. आणि हा पार्ले स्पोर्ट्स क्लब हा तुमचा आहे, तुमचाच राहणार आहे. आणि हा पार्ले स्पोर्ट्स क्लब फेमस करायचा, विश्वविक्रमाकडे न्यायचा ही तुमची जबाबदारी. मी फक्त गीताताई तुमचं फक्त निमित्त आहे. थँक्यू सो मच आमच्या पॉडकास्ट मध्ये आल्याबद्दल. Thank you so much. एवढं सगळ्या मुलाचं मार्गदर्शन करून जे पण मेसेजेबल आहेत, जे दहंडी विरुद्ध दहंडी साठी असू दे, विमासाठी असे सगळे मुलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे मी खूप खूप धन्यवाद. आणि येणाऱ्या 2026च्या दहंडीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आम्हाला तुमच्याकडून पुन्हा एकदा मोठा विश्वविक्रम बघायला खूप आवडेल. सो आपल्या चॅनलचे मी खूप आभार मानते. सगळ्यांना विनंती करते या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांनी सपोर्ट करा. नमस्कार. जय गोविंदा. तर गीताताई एवढा सुंदर आणि प्रेरणादायी संवाद दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. एका विठ्ठल आणि रखमाईचं पार्ले स्पोर्ट्स क्लबचा पूर्ण प्रवास पाहून आम्हाला खूप छान वाटलं. मित्रांनो, शिस्त, मेहनत, कष्ट, स्ट्रगल सगळं असलं ना तर आपण कोणतंही शिखर गाठू शकतो. आणि त्या जे पार्ले स्पोर्ट्स क्लबनी दाखवून दिलंय. अशाच पुढच्या नवीन व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर का असंच तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर खाली कमेंटमध्ये तुमचं नाव आणि मंडळाचं नाव नक्कीच कमेंट करा. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.